सूर्य सूर्यो स्वाहा दीपस्य देवताय नमः गन्धाक्षतपुष्पाणि समर्पयामि तो श्री गुरु सत्य गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरु तस्मै गुरु तस्मै श्री आपणा सर्वांना गुरुमाऊली प्रार्थना. हे गुरुमाऊली कृपया अमृत वर्षा करा. हे गुरुमाऊली कृपया अमृत वर्षा. हे गुरु कृपया अमृत वर्षा.
आलेल्या सर्व पुण्यातल्यांना माझा नमस्कार. आज विजयनगरच्या एका राजाच्या गोष्टीपासून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करत आहे. दक्षिण भारतामध्ये विजयनगर नावाचं एक राज्य होतं आणि त्या राज्याचा जो राजा होता तो निपुत्रिक होता, त्याला पुरुषच निर्माण होतं आणि चांगलं खूप वर्षापासून राज्य शासन चालवत होतं. त्याची मृत्यू झाली. त्या सगळ्या मंत्रिमंडळ समोर प्रश्न पडला, या राजाच्या नंतर आता सिंहासनावर कोणाला बसवलं पाहिजे. खूप डिस्कशन झालं, खूप चर्चा झाली, तरी ते कोणत्याही निर्णयापर्यंत पोहोचू शकले नाही. सगळ्यांनी विचार केला, राज्यावर जेव्हाही संकट यायचं तेव्हा राजा आपल्या गुरुकडे जायचा. जवळच जंगलामध्ये त्यांचा एक आश्रम होता. गुरुकडे जायचा आणि गुरुकडनं सल्ला घ्यायचा की आता काय करावं. सगळ्यांनी विचार केला, आपणही सगळे त्या गुरुकडे जाऊ आणि त्या गुरुकडनं सल्ला घेऊ की अशी परिस्थिती निर्माण झाली तर काय करावं. सगळे मंत्रिमंडळाचे मेंबर्स, सदस्य त्या गुरूंच्या आश्रमामध्ये गेले. त्या गुरूंना चरणवंदना केली आणि त्यांना आपली समस्या सांगितली की महाराज, आमच्या राजाची मृत्यू झाली आहे आणि सिंहासन रिकामं ठेवू शकत नाही, तर राजसिंहासनावर कोणा बसवावं हा आमचा प्रश्न आहे आणि आम्ही कोणत्याच निर्णयापर्यंत पोहोचू शकलो नाही. आम्ही तुम्हाला विचारायला आलोय, आम्ही कोणाला राजा बनू. त्यांनी थोड्या वेळ ध्यान केलं, मेडिटेशन्स केलं. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं, उद्या सकाळी जो कोणी मनुष्य राज्याच्या द्वारमधनं राज्यात प्रवेश करेल त्याला राजा करून टाका. तोच तुमचा राजा आहे, तोच भावी राजा आहे आणि तो उद्या सकाळी तुमच्या राज्यात येणार. सगळ्यांना आनंद आला, चला नवीन राजा आपल्याला भेटतोय. दुसऱ्या सकाळी 4 वाजल्यापासून पूर्ण नगर सुशोभित केलं गेलं. तडा चिंपला गेला, रांगोळ्या काढल्या गेल्या, वाद्यवृंद तयार झाले, नृत्यांगना तयार झाल्या आणि सगळेजण गावाच्या वेशीवर उभे राहते आणि पाहत होते की कोण त्या दरवाजेतनं प्रवेश करतो. जो प्रवेश करेल तो आपला राजा होईल. सकाळचे 4 वाजले. 4 वाजल्यापासून सगळे लोक उभे तिथे, अगदी रथ बील घेऊन सगळं तयार होऊन राजाच्या स्वागतासाठी हार फुलं घेऊन, बँड बाजे घेऊन, नृत्यांगना घेऊन सगळं तयार. सगळं अगदी डोळ्यात तेल घालून वाट पाहत होते कोण येत आहे. 4 वाजले, 4:30 वाजले, 5 वाजले, 5:30 वाजले, 6 वाजले, कोणीच आलं नाही. आणि ते विचार करतात, कोण आमचा भावी राजा आहे ज्याचं दर्शन आम्हाला होणार आहे. तर बहुतेक 6:10 झाली. 6 वाजून 10 मिनिटात एक शेजारच्या राज्यातला भिकारी रामू तो त्या द्वारमधनं प्रवेश केला आणि तो 4 पावलंच बिचारा चालला असेल तर 2 शिपाई त्याच्याकडे धावले. एक शिपाई मागे हार घेऊन धावला, महाराज महाराज महाराज. तो घाबरून पळायला लागला. त्याला वाटलं बहुतेक भिक्षावृत्ती या राज्यात मनाई, मला पकडतात आहे. तो आणखीन बाहेर पळायला लागला. तरी 2 शिपाई जाऊन त्यांना धरला
आणि तिसऱ्या शिपायाने त्याला हार घातला. महाराज महाराज महाराज. त्यांनी सांगितलं की काहीतरी चुकामुक होते. मी राजा बिजा नाहीये, मी महाराज बिराज नाहीये, मी शेजारच्या राज्यातला भिकारी आहे रामू. आणि मागच्या 20 वर्षापासून भीक मागून राहिले तिथे. विचारत मी त्या राज्यातल्या लोकांना, मी भिकारी आहे, मी काही राजा बिजा नाही. पण कोणी ऐकायलाच तयार नाही. ते शिपाई म्हणाले, तुम्ही काल काय होता याच्याशी आमचं घेणं देणं नाही. आमच्या गुरुजींनी सांगितलंय, जो या दरवाज्यातनं प्रवेश करेल तो राजा. आता तुम्ही आजपासून आमचे राजा झाला, तुम्ही काळ काय होता आम्हाला ऐकायचंच नाही. त्याला उचललं बसवलं त्याला चाल. तो बिचारा सांगून राहिला, मी राजा नाही, भिकारी आहे, मी राजा. ऐक तू कोण आहे? तर जे बँड वाजायला लागले, वाद्यवृंद वाजायला लागले, आणि तो बोलून राहायचं, त्याचं कोणी ऐकत नाही. आणि त्याला वाजवत गाजवत राजवाड्यात आणलं. खूप दिवसापासून आंघोळच केली नव्हती, तर टपामध्ये घालून त्याला खसखसून चांगली आंघोळ घातली. आंघोळ करून चांगली अत्तर बित्तर लावली, त्याला चांगले ड्रेस घातले, त्याला सुशोभित केलं, दागिने घातले आणि घालून त्याला सिंहासनावर नेऊन ठेवलं. आणि सिंहासनावर नेऊन ठेवल्यानंतर शेजारच्या राज्यांचे राजदूत येत राहिले की नवीन राजा आलाय, त्याचे संबंध जोडावे म्हणून राजदूत काही नजराणे घेऊन यायला लागले. जसे नजराणे घेऊन त्याच्या सिंहासनावर जायचं ना, हा भिकारी उभा राहायचा, मागायला लागायचा, दे 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 दे. त्याला 20 वर्षापासून तीच सवय होती. कोणी संपन्न व्यक्ती दिसला की त्याला भीक मागायची. तर कोणी राजदूत जवळ आला की भीक मागायला उभा राहायचा. एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं. तर असं एकसारखं व्हायला लागलं तर त्याला खूप दुःख झालं की देवाच्या कृपेने मी भिकारीचा राजा झालोय, पण माझ्या सवयी काही सुटल्या नाहीत भीक मागायच्या. अजूनही मी भीक मागतोच आहे. एकदम सिंहासन वगैरे सोडलं, रडत रडत आपल्या राजवाड्यात चालला गेला. राजवाड्यात गेला, तिथंच बसला राहिला. 3 दिवस रूम बंद करून ठेवली, कोणाशी बोलला नाही, काही नाही काही नाही. 3 दिवसानंतर हळूहळू त्यांनी आसपासच्या नोकरांशी, आसपासच्या सेवकांशी संबंध स्थापित केले. त्यांना विचारलं, मला राजा का केलं? मी तर रामू भिकारी आहे शेजारचा. तो त्यांनी सांगितलं, आमचे ना राजाची मृत्यू झाली. मृत्यू झाल्यानंतर राजाचे गुरु होते, ते जंगलात राहत होते, त्यांचा आश्रम आहे. तर त्यांना आम्ही सगळं विचारायला गेलो की राजा कोणाला करू. तर त्या गुरुनी सांगितलं की जो मनुष्य या दरवाज्यातनं प्रवेश करेल त्याला राजा करा, तोच तुमचा भावी राजा. आणि त्याच्यामुळे तुम्हाला राजा दिला. आम्ही गुरुच्या आज्ञेत सर्व पर्याय आम्ही त्यालाच मानतो. सगळं राज्य त्याला मानतं, सगळे मंत्री त्याला मानतात. त्यांनी जे म्हटलं ते ब्रह्मवाक्य. त्याच्या म्हणण्यामुळे तुम्हाला राजा केले. त्यांनी एकदम विचार केला, सगळ्या झमेऱ्याची गळ तो गुरु दिसतोय. त्या गुरुमुळेच मला या राजा बनवावं लागलं. त्याच्याचकडे जातो मी आता. तो गेला, त्याच्या आश्रमामध्ये गेला. आश्रमात जाऊन त्याला सांगितलं की तुमच्या म्हणण्यामुळे मला राजा केलं गेलं. मी राजा नाही, मला राज्य कारभाराचा काहीही अनुभव नाही, मला भीक मागायचा अनुभव आहे. मी 20 वर्षापासून भीक मागून राहिलो. शेजारच्या राज्याच्या अगदी गल्ल्या गल्ल्या, मोहल्ले मोहल्ले, माणसाची घरं हे सगळे मला माहिती आहेत. कोण भीक देतं, कोण नाही देत, कोण भोगतात, सगळं माहिती आहे मला. अगदी बारीक बारीक जाणकारी माझ्याजवळ आहे त्याची. पण राज्य कारभाराची काही जाणकारी नाही. मी काही राजा नाहीये, मी राजा, मी सांभाळू शकत नाही. तर एक चांगलं करा, तुम्ही मला मोकळं करा, मला भीक मागू द्या, आणि राजा कोणाला तरी विशेष व्यक्तीला करा. पण तुला प्रॉब्लेम काय, तुला समस्या काय? म्हणजे समस्या ही कोणी मनुष्य दिसला की मी भीक मागायला उभा राहतो. आता चांगलं दिसतं का राजा सिंहासनानं उठून कोणालाही भीक मागतोय? गुरु म्हणाले, बस एवढीशी गोष्ट आहे, एवढीशा गोष्टीसाठी तू चाललाय? अरे हे तर सगळं दूर होऊ शकतं. म्हणून कसं, एक काम कर, तू आता 45 दिवस या आश्रमात राहा आणि इथे अनुष्ठान कर, आणि 45 दिवसामध्ये तुझं एकदम सगळे प्रॉब्लेम दूर होऊन जाईल. 45 दिवसात ही सगळी प्रॉब्लेम दूर होऊन जाईल. नुसतं या आश्रमात राहिलं तर म्हणे हो, तू आता 45 दिवस फक्त या आश्रमात राहा, इथे 45 दिवसात अनुष्ठान कर, आणि 45 दिवसामध्ये तुझी सगळे प्रॉब्लेम दूर होऊन जाईल, सगळ्या समस्या दूर होऊन जातील. म्हणून तो राहायला तयार झाला. फक्त त्यांनी सांगितलं,
त्याच्या दोन कंडिशन्स आहेत इथे राहण्याच्या. पहिल्या कंडिशन आहे की आपले हात असे मागे बांधायचे, एक सतत 24 तास मागे हात बांधून ठेवायचे आणि सतत एक जप करायचा, मी राजा बनलोय, मी आता राजा बनलोय, मी आता राजा बनलोय, मी आता राजा बनलोय. हा जप करायचा, हा मंत्र आहे. हा मंत्राचा जप तू 45 दिवस करायचा आणि 45 दिवस केला की हा मंत्र सिद्ध होईल. आणि हा मंत्र सिद्ध झाला तुझ्या आयुष्यातल्या सगळ्या प्रॉब्लेम संपून जातील आणि तू एक चांगला राजा सिद्ध होशील आणि खूप चांगला राज्य कारभार चालशील. तो विचार बसला तिथे, दोन्ही हात असे मागे बांधले आणि जप सुरू केला, आता मी राजा झालोय, आता मी राजा झालोय, आता मी राजा झालोय, आता मी दिवस रात्र तोच जप करत राहायचा आणि मागे हात बांधले. 45 दिवस पूर्ण झाले, त्याचं अनुष्ठानही पूर्ण झालं. मग एक दिवस गुरु म्हणाले, असा तुझं अनुष्ठान पूर्ण झालंय, तुझा मंत्र पण सिद्ध झालाय, आता एक काम कर, तुझं असायचं आणि राज्य कारभारचं आता काहीच प्रॉब्लेम नाही, काही समस्या नाही. तू म्हणे आता काही समस्या राहणार नाही, पुन्हा काही राहणार, तू जाता तरी. तू गेला आणि परत पुन्हा राज्य सिंहासनावर बसला पुन्हा तेच मागे हात बांधलेले होते आणि मंत्र चालू होता, मी आता राजा झालोय, मी आता राजा झालोय, मी आता राजा झालोय, मी आता राजा झालोय. मंत्र चालू होता. पुन्हा सगळ्या आसपासच्या राज्याचे राजदूत आले, परत त्याच्यासमोर नजराणे घेऊन आले. नजराणे घेऊन जसे जवळ आले तसे त्याच्या जे हात बांधले होते ना हळूहळू सुटायला लागले, कारण भिकारीची सवय गेली नाही. भीक मागायला हात त्याचे यायला लागले, पण ते असे नाही झाले, फक्त इथं येऊन थांबले. एकदम त्याला जाणीव झाली, मी राजा झालोय, मी राजा झालोय, मी राजा झालोय. भीक मागायला त्याचे हात समोर आले नाही. जे भीक मागायच्या सवयीवर त्यांनी नियंत्रण केलं का? सतत मंत्र, मी राजा झालोय, मी राजा झालोय. बस या मंत्रामुळे, त्या मंत्रामुळे त्याला सतत जाणीव होत राहिली, आता मी भिकारी नाही, आता मला भीक मागायची नाहीये, आता मी राजा झालोय, मला भीक मागणं योग्य नाही, ही जाणीव झाली. त्याच्यानंतर त्यांनी भीक मागणं सोडून दिलं आणि त्याच्यानंतर तो खूप चांगला राजा सिद्ध झाला. त्यांनी खूप मोठा राज्यकारभार चालवला. तर थोडस या गोष्टीमध्ये ट्विस्ट आहे. या रामू भिकारीच्या जागी तुम्ही स्वतःला ठेवून पाहा, स्वतःला ठेवून पहा. रामू भिकाऱ्यासारखी तुमची गत होती, आता आत्मसाक्षात्कार तुम्हाला मिळालाय, आत्मअनुभूती मिळाली, तुम्ही राजा झाले. आता देवासमोर भीक मागू नका, कोणत्याच मंदिरात जाऊ नका आणि भीक मागू नका, कारण देव तुमच्यामध्ये. जर तुमच्यामध्ये देव आहे तर देवाला काय मागाल? देवाला धन्यवाद द्यायला, थँक्स द्यायला की तुझ्यामध्ये माझं आयुष्य खूप सुखी आहे, खूप प्रसन्न आहे. विचार करा ना, रडता रडता कोणी थँक्स देऊ शकतं? रडता रडता कोणी धन्यवाद देऊ शकतं? नाही. तर जर तुम्ही धन्यवाद द्यायला जाल तर काय होईल? पहिली गोष्ट, तुम्हाला समस्या आहे म्हणजे तुमची प्रॉब्लेम काय, तुमची एनर्जी कुठेतरी कमी पडते, तुमची समस्या दूर करायला, हीच गोष्ट आहे की. तर तिथे जाऊ नये. तुम्ही जर तुमची समस्या सांगाल, तुम्ही तुमची प्रॉब्लेम सांगाल, तर एनर्जी कुठे घ्याल, ऊर्जा कुठे घ्याल? तर ऊर्जा घ्यायचं जे स्थान आहे त्या स्थानावर सुद्धा जाऊन तुम्ही मंदिरात जाऊन भीक मागता. अरे बाबा, तिथे समस्या नका सांगू, तिथे धन्यवाद द्या. आणि दुसरं हे करायला सुरू कराल ना, काय होईल माहिती, तुमच्या जीवनामध्ये सकारात्मकता येईल. तुम्हाला जीवनात देवानी काय काय दिलंय ते आठवेल की अरे देवानी तर मला हे दिलंय, देवानी तर मला हे दिलंय, इतकं सगळं चांगलं दिलंय. तर तुम्ही त्याला धन्यवाद द्याल. आणि होतं, तुम्ही जर तिथे पुन्हा तुमची प्रॉब्लेम सांगायला गेला म्हणजे तुमचं चित्त त्या प्रॉब्लेमवर राहिलं, त्या देवाच्या मूर्तीची एनर्जी, त्याचे व्हायब्रेशन तुम्ही रिसिव्ह कराल का? नाही. तर जिथे एनर्जी रिसिव्ह करायला गेलंय, जिथे व्हायब्रेशन रिसिव्ह करायला गेलंय, तिथे तुम्ही तुमच्या समस्यावर चित्त ठेवताय, तर एनर्जी कशी मिळेल? म्हणून आता एक नियम बना, कोणत्याही देवळात जा, तिथे जाऊन धन्यवाद द्या, थँक्स द्या. तेव्हा आज मी तुझ्याजवळ धन्यवाद द्यायला आलो, तू माझ्या जीवनात खूप खुश आहे, तू माझ्या जीवनात खूप कृपा आहे, तू मला खूप दिलंय, मी एकदम प्रसन्न आहे, मी एकदम खुश आहे, असं म्हणायला जा बरं. हा, तुमच्यामध्ये चेंज येईल, तुमच्यामध्ये बदलाव येईल आणि तुम्हाला आयुष्यात काय काय मिळाले हे दिसायला लागेल. आणि काय काय नाही मिळालं हे दिसणं चांगलं नाही. याचा अर्थ तुमच्यामध्ये अतृप्ती,
मला हवंय आहे आणि अतृप्ती आहे, तर तुमचं चित्त कधीच मधल्या सुषुम्ना नाडीत येणार नाही. नेहमी तुम्ही राईट साईडला राहा, अतृप्त आत्मे राहा. कधीच आध्यात्मिक प्रगती होणार नाही, कधीच ध्यानात प्रगती होणार नाही. ध्यानात प्रगती व्हायचं पुष्कळ लोक येतात ना. स्वामीजी, माझी ही प्रॉब्लेम दूर करून द्या, माझी ही समस्या दूर करून द्या, मग मी ध्यान करेन. जसं तो माझ्यावर उपकार करणार ध्यान करतो. माहिती आहे ना? तो कधीच ध्यान करणार नाही. का? ही समस्या दूर झाली, तो दुसरी समस्या उभी करेल. अगदी तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगतो, त्या गोष्टीत नाही तुम्हाला कळेल. दोन शेतकरी होते, एक होता रामू आणि एक होता श्यामू. ते दोघे जण बिचारे मजुरी करायचे, मजुरी काम करायचे. त्या देशाचा राजा एक दिवस वाट चुकला आणि जंगलात भटकता 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 त्यांच्या शेतात आला आणि इतके घाणेरडे कपडे झाले त्या राजाचे की ओळखता येत नव्हतं राजा येतो. तरी त्यांनी आपल्यासाठी आलेली भाकरी त्यांना खायला घातली आणि प्यायला दिलं. त्या राजाने त्यांना सांगितलं, तुम्ही मला ओळखलं नाही, पण मी या देशाचा राजा आहे आणि आज मी तुमच्या सेवेने खूप खुश झालोय, खूप प्रसन्न झालोय. माझी इच्छा आहे तुम्ही माझ्याकडे काहीतरी मागावं. एवढं नाही, आम्ही तर नुसतं आतिथ्य भाव म्हणून केलं, आम्हाला काही नकोय तुझ्याकडे. म्हणे पण तुम्ही मागितलं तर मला आनंद होईल, काही मागा नाही. तर त्या दोघांजवळही जमिनी होत्या. तर श्यामूनी काय केलं, श्यामूनी मागितलं की मला 8 एकर जमीन द्या. जर 8 एकर जमीन दिली, मी माझी शेती करून मी माझं चालवीन, मी लोकांच्या शेतीवर जाऊन काम करतो. राजाने म्हटलं ठीक आहे. त्यांनी रामूला विचारलं, तुलाही शेती देऊ का, 8 एकर तुलाही हवी का? रामू म्हणाला नको, मला काही नको. नाही नाही म्हणे, काहीतरी तर घेतलंच पाहिजे. रामू म्हणाला, मी जे मागीन ते द्याल का? राजा म्हणाला, वचन देतो, तू म्हणशील ते दे. रामू म्हणाला, माझी इच्छा आहे दर दसऱ्याच्या दिवशी तुम्ही माझ्या घरी जेवायला यायचं. राजा हसायला लागला. राजा म्हणाला, अरे मी तुझ्या घरी दसऱ्याला जेवायला आलो, तुला काय मिळेल याच्यात, तुला काय फायदा? त्यामुळे फायदा नुकसानचं मला माहित नाही, पण माझी इच्छा आहे की तुम्ही दसऱ्याच्या दिवशी माझ्या इथे जेवायला यायचं. तर राजाने वचन दिलं होतं, दसऱ्याला जावं तर लागणारच होतं. आणि नंतर जसं तो आपल्या राज दरबारात गेला, त्याला सगळ्या मंत्र्यांना कळलं की अरे राजाने वचन दिलंय त्या रामूला की त्याच्या घरी दसऱ्याला जेवायला जाणार. मग काय, ती रामूची जी झोपडी होती ना, त्याला सुंदर राजमलाचं स्वरूप दिलं. ती राजा येऊन इथे जेवणार आहे दसऱ्याला, तर त्याच्या लायक ती झोपडी करायला हवी की नाही, म्हणून ती केली. इथल्या गावाच्या लोकांना कळलं की रामूची झोपडी चांगल्या सुंदर महाल का झाली, पण तिथे राजा जेवायला गेला. पूर्ण गावाचे सुशोभीकरण झालं, लाईट झाले, सडका चांगल्या झाल्या, रंगरंगोटी झाली आणि एक नियम बनला, दर दसऱ्याच्या दिवशी राजा त्याच्या इथे जेवायला जायचं. आणि त्याच्या राजमहालापासून त्या रामूच्या झोपडीपर्यंत सगळी गावं होती, सगळ्या गावांचं डेव्हलपमेंट झालं, रोड चांगले झाले, रस्ते चांगले झाले, पण दरवर्षीच राजा सुद्धा जायचा. सांगायचं तात्पर्य, रामूनी सानिध्य मागितलं, काय झालं, त्याचंही भलं झालं, त्याच्या आसपासच्या गावाचंही भलं झालं आणि रस्त्यातल्या सगळ्या गावांचंही भलं झालं. इकडे श्यामूची स्थिती काय होती, श्यामूला जमीन मिळाली पण पाणी नव्हतं. तसंच तुम्ही कोणत्या संताच्या सानिध्यात येता, तुमच्या महात्म्याच्या सानिध्यात येता, तुम्ही जर तुमची प्रॉब्लेम दूर करायला त्याची एनर्जी वापरली तर ती प्रॉब्लेम तर दूर गेली, पण दुसरी एनर्जी, दुसरा प्रॉब्लेम तुम्ही उभा कराल. प्रॉब्लेम तुमच्या आतमध्ये आहे. जोपर्यंत आपली प्रॉब्लेम दूर करणार नाही तोपर्यंत बाहेरची प्रॉब्लेम दूर होणारच नाही. सानिध्य मागा, संतांचं सानिध्य मागा, खूप दुर्लभ आहे. आता मुंबईला मोठा कार्यक्रम घेतला, एक उद्योगपती विडा माझ्याजवळ आला, मला म्हणतो, मी मुक्तानंदांच्या सेवेत 1 महिना होतो पण मला काहीच अनुभूती झाली नाही. वेड्या, यांनी काही त्या मुक्तानंदची किंमत कमी नाही, तू किती मूर्ख आहे ते कळतं. 1 महिना राहूनही तू त्यांच्याकडनं काही नाही घडवून करू शकला. सांगायचं तात्पर्य, कोणाबरोबर राहतात त्याचं महत्वपूर्ण नाही, महत्वपूर्ण तुम्ही काय घेता. आता तुम्हाला वाटत असेल, तुम्हाला प्रश्न आला असेल, सगळं 3 दिवसापासून ऐकताय, 3 दिवसापासून पाहताय, माझी आध्यात्मिक स्थिती कशी आहे. आता मी तुम्हाला मापदंड देतोय, त्या मापदंडांवर तुम्ही ओळखा की तुम्ही कोणत्या पायरीवर बसलेले आहे. अध्यात्माच्या काही पायऱ्या आहेत, त्याच्यात सगळ्यात खालची पायरी म्हणजे 25 देवांची तुम्ही पूजा करता, 25 देवांना मानता. म्हणजे तुम्ही तुमचं चित्त 25 देवांमध्ये वाटून 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 ठेवलेलं, तुमची एकाग्रता एकाही ठिकाणी एकदम खालची पायरी. त्याच्यानंतर वरच्या पायरीवर आला,
तर फक्त एक देव, देवाचं एक रूप तुम्ही एकत्र केलेलं आहे आणि त्याच्यावर तुमचं एकाग्रता पूर्ण आहे, पूर्ण विश्वास त्याच्यावरतीच आहे. ही दुसरी पायरी, वरची पायरी. त्याच्याहून वरची पायरी, तुम्ही कुठच्या तरी समाधीस्थ गुरुला मानता. समाधीस्थ गुरुला मानता ही त्याच्यावरची पायरी. आणि समाधीस्थ गुरुला आणायची पायरी वरची का? समाधीस्थ गुरु तो दरवाजा आहे. समाधीस्थ गुरु ही जागा आहे, इथून तुम्ही जिवंत गुरुपर्यंत पोहोचता. एक लक्षात ठेवा, गुरु शरीर त्याग करत असेल, गुरुचं शरीर वेगळं वेगळं असू शकतं. गुरुच्या आत्मंत वाहणारं गुरुतत्व एकच आहे. तुमचं चित्त त्या गुरुतत्वावर असलं पाहिजे. शरीरावर नाही, शरीर तर बदलतात, कधी कोणतं शरीर कधी कोणतं शरीर. परमात्मा म्हणजे विश्वचेतना शक्ती. विश्वचेतना शक्ती वर्तमान समय कोणा ना कोणाच्या माध्यमातून वाहत असते. जर तुम्ही वर्तमानात आहात, तुम्ही प्रेझेंट मध्ये आहात, तर तुम्हाला ते वर्तमानातलं माध्यम कळेल. जर तुम्ही भूतकाळात आहात तर तुम्हाला वर्तमानातलं माध्यम नाही कळणार. तसा तुमचा मुलगा आरोग्य समजा आणि त्याचा फोटो तुम्ही 5 वर्षाआधी काढला होता, 5 वर्षाचा असताना काढला होता, आणि तो 5 वर्षाचा फोटो घेऊन तुम्ही 25 वर्षांनी त्याला शोधताय. तो आता 30 वर्षाचा झाला असेल, पण तुमच्याजवळ फोटो कोणता? 5 वर्षाचा. आणि 5 वर्षाच्या मुलाला घेऊन तुम्ही 30 वर्षाच्या मुलाला शोधताय. का नाही? तुमच्या समोर जरी आला तरी तुम्ही ओळखणार नाही, त्याला तुमच्या दाढी मिशी आलेले असतील. आणि तुमच्याजवळ फोटो कोणता? 5 वर्षाचा. कधीच मिळणार नाही. तसंच आमचं होत आहे. मी समाधिस्थ गुरूंचे फोटो देऊन आज वर्तमानात त्यांना शोधतोय, कसे मिळतील? मिळणार नाहीत ना ते. का? त्या गुरूचं रूप बदललेलं असतं. त्याच्या तेच रूप थोडी असेल. त्या आधीचं रूप होतं, वर्तमानाचं रूप वेगळं असेल, भूतकाळातलं रूप वेगळं होतं. त्या रूपाला पकडा. तुम्ही जर स्वरूपाला पकडलं तर बरोबर सगळं कळेल. तुम्ही रूपाला पकडला, रूपाला खूप महत्व देता. रूपाला महत्व नाही. मी तर आयुष्यामध्ये खूप सारे गुरु बदलले, या गुरुकडनं त्या गुरुकडे. हिमालयामध्ये कोणी गुरु धरून ठेवतच नव्हतं. त्याच्याजवळ जे असायचं ते द्यायचं आणि पुढच्या गुरुकडे पाठवायचं. असंच. आणि नदी होती. नदी म्हणजे काय? अगदी छोटीशीच नदी होती. त्या नदीच्या काठावर जुनं दाट जंगल होतं. त्या जंगलामध्ये दोघ जण बसलो होतो. गुरु त्या साईडला बसले होते, की या साईडला बसलो होतो. दोघ जण नदीत पाय टाकून बसले. मग गुरुंना काय जबाबदारी माहिती. त्यांनी पाण्याकडे पाहून म्हटलं, पूरे जीवन में ऐसा आएगा जब लाखों लोग तेरा दर्शन करने को तरसेंगे. घनदाट जंगल होतं. मी त्यांना मनात म्हटलं, इथे कुत्राही नाही, आणि इथून या जंगलातनं जिवंत बाहेर पडू का न पडू हे शाश्वती नाही. आणि हे म्हणतात ते लाखो लोक मिलेंगे, लाखो लोक दर्शन करेंगे. त्यामुळे तुला आज ते पटत नाही. एक दिवस येईल आणि मी मनात म्हटलं, कसं येईल मी जाऊन दर्शन लोकांना, लाखो लोकांना, असं मनात विचार केला. काय माहिती, गुरु बोलतो एका स्तरवर, शिष्य ऐकतो एका स्तरवर. दोघांमध्ये खूप अंतर आहे. गुरुच्या स्तरचं आणि शिष्याचं स्तरचं अंतर आहे. आणि त्याच्यामध्ये जोपर्यंत तो वेळ येत नाही, तो काळ येत नाही, गुरुंनी सांगितलेली गोष्ट शिष्याला समजत होती. हा करोना काल येणार होता हे 40 वर्ष आधी त्यांनी सांगितलं होतं. एक वेळ अशी या लाखो लोक दर्शन घ्यायला तरसतील. पण आणि मी विचार केला, कसं तरसतील? मी देऊ शकेन का? मी जरी दर्शन द्यायला उभं राहिलं तरी लाखो लोक जमा नाही होणार. तर या काळाची जाणीव त्यांनी 40 वर्ष आधी केली होती. होतं ना, मी मूर्ख समजलं नाही त्यावेळेस तिथे काय बोलत होते. पण तेव्हा ते होणार आहे. ते हा दिवस तुझ्या जीवनात जेव्हा येईल तेव्हा मी नाही. आज मी आठवतोय, म्हणजे ते त्या काळी बरोबर बोलत होते, पण मी ते समजू शकलो नाही. नेहमीच असं असतं. गुरु बोलतो एका स्तरावरनं आणि शिष्य ऐकतो एका स्तरावरनं. ग्रंथांचंही होतं.
जे ग्रंथ वाचतो ना पुस्तकात वाचतो, ग्रंथ वाचतो, गुरूंचं चरित्र वाचतो, तर ते चरित्र वाचून आपण आपला मतलब टाकतो. आपल्याला जे समजतं तेच आपण अर्थ लावतो. त्यांनी सांगितलेला अर्थ नाही लावत. त्यांनी लिहिलं काही वेगळ्या स्तरावर असतं, आपण घेतो आपल्या स्तर. तसं संत ज्ञानेश्वरांनी लिहिले, देवाच्या द्वारी उभा क्षणभरी जेणे मुक्ती करी साधिली. म्हणजे काय काय त्यांनी लिहिलंय कळलं नाही. त्याचा सांगायचा काय अर्थ होता ते कळलं नाही. माणसांनी वाचल्यानंतर त्याचा अर्थही काढला. मी संत ज्ञानेश्वर म्हणतात ते मंदिराच्या दरवाज्यात जाऊन 10 मिनिटं बस, तुला मोक्ष मिळेल. लगेच माणसांनी दगड मातीचं विटांचं मंदिर बांधलं आणि मंदिरच्या दरवाज्यात रोज जाऊन बसायला लागला नियमाने. आणि मनामध्ये अहंकारही पाळू लागला, आता मला मोक्ष तर मिळणारच आहे, मी तर मंदिरात रोजच जातो. त्यांनी म्हटलं होतं मंदिरात बसायचं 10 मिनिटं मोक्ष मिळेल. खरंच त्यांनी असं म्हटलं होतं का? त्याचा अर्थ असा होता का जो त्या माणसाने घेतला? मनुष्यानं नेहमी पळवाटा काढतो, त्याच्या सोयीस्कर जे आहे ना ते काढतो, जे त्याला सोपं आहे ते करतो. योग करायला म्हटलं तर योगासन करतो, पण योग कठीण आहे. ध्यान करायला म्हटलं पूजा करतो. तसं त्यांनी अर्थ काय काढलं की दगड मातीचं मंदिर बनवायचं, त्याच्या दरवाज्यावर बसायचं. संत ज्ञानेश्वरांनी या शरीरालाच मंदिर म्हटलेलं नाही. हे शरीर म्हणजे मंदिर आणि याचा ताळू भाग म्हणजे हा दरवाजा. रोज जर नियमित 10 मिनिटं इथे बसले, अशा स्थितीत बसले, तर तुम्हाला भूतकाळचे कोणतेही विचार नाही, तुम्हाला भविष्य काळचे कोणतेही विचार नाही. विचार स्थिती तुम्हाला प्राप्त झालेली, तुम्ही मध्य नाडीमध्ये आलेल्या, असा अभ्यास, अशी साधना जर तुम्ही नियमित केली तर तुम्हाला मोक्ष मिळेल. त्यांनी लिहिलं त्यांच्या स्तरावर आणि माणसांनी अर्थ घेतला आपल्या स्तरावर. सांगायचं तात्पर्य, समाधीस्थ गुरु ते स्थान आहे, ती जागा आहे ज्यापासनं तुम्ही जिवंत गुरुपर्यंत पोहोचता. तो काय प्रकार आहे? जसं अमेरिकेमध्ये आमचा मुलगा काही प्रॉब्लेम मध्ये आला, काही समस्येमध्ये आला आणि त्यांनी तिथून फोन केला, बाबा मला ही प्रॉब्लेम झाली आहे, तुम्ही इथे बसून काय कराल? काही नाही करू शकत. पण मग तुम्ही काय कराल? जो अमेरिकेमध्ये तुमचा दोस्त आहे त्या दोस्ताला फोन लावा, अरे माझ्या मुलाला हे प्रॉब्लेम झाली, त्याला पाहून घेतलं त्याच्याकडे. तो दोस्त पाहिजे का? तो त्या मुलाच्या जवळ आहे. तसंच समाधीस्थ गुरुला जर तुम्ही प्रार्थना केली, नीट आहे का, समाधीस्थ गुरुला तुम्ही प्रेयर केली, कसली आत्मसाक्षात्कार मागायची, कसली आध्यात्मिक प्रगतीची मागितलंय कधी? तुम्ही त्यांचा उपयोग काय केला? तुमच्या जीवनातल्या समस्या दूर करण्यासाठी, तुमच्या जीवनातले प्रॉब्लेम दूर करण्यासाठी. अरे हे प्रॉब्लेम तर तुमच्या बरोबर सगळे संपणार आहेत, तर तुम्ही काय मिळवलं? तुम्ही ते मागताय जे नाशवान आहे, तुम्ही ते मागा ना. जे मागितल्यानंतर तुम्हाला काही मागायची गरज लागणार नाही, ती आध्यात्मिक स्थिती आहे, ते आत्मसाक्षात्कार, ते मागा. मागितलं तर ते देऊ शकतील. ते देऊ शकतील म्हणजे ते नाही देऊ शकत का? पण ते समाधीस्थ झाले. म्हटलं भारतात राहणारा मनुष्य अमेरिकेत राहणाऱ्या मुलाला काही नाही करू शकत, पण अमेरिकेचा त्याचा मित्र आहे त्याला करू शकतो ना. तसंच समाधीस्थ गुरुला प्रार्थना केली, ते करू काही नाही शकत, पण सगळं होऊ शकतं. करू शकत नाही, होऊ शकतं म्हणजे काय? तुमच्या जीवनामध्ये जे आत्ता वर्तमानातलं गुरुतत्वाचं माध्यम आहे ते तुमच्या जीवनात येईल, तुमच्याजवळ येईल. आणि दुसरं, तुम्ही त्याच्याजवळ जाणार नाही, तुमची लायकीच नाही त्याच्याजवळ यायची, तो तुमच्याजवळ येईल आणि ऑटोमॅटिकली तुमच्यामध्ये चेंज येईल, तुम्हाला आत्मसाक्षात्कार मिळेल, तुम्हाला अनुभूती मिळेल. दुसरं, समाधीस्थ गुरुच्या वरचा लेवल जिवंत गुरुच. तो तुमच्या जवळ आहे, तो आत्मसाक्षात्कार देऊ शकतो, समाधीस्थ गुरु देऊ शकत नाही. तो आत्मसाक्षात्कार द्यायला तुम्हाला जिवंत गुरुपर्यंत पोहोचवू शकतो. त्या सगळ्या पायऱ्या आहेत.
पहिली पायरी 25 देवांची पूजा, दुसरी पायरी एका देवाची पूजा, तिसरी पायरी समाधीस्थ गुरु, चौथी पायरी गुरु जिवंत. आणि जिवंत गुरु ही अंतिम पायरी नाहीये. जिवंत गुरु पण शेवटची पायरी नाही. का? शेवटची गुरु आहे तुम्ही तुमचे गुरु व्हा, एकदम एंड लास्ट. का? तो पारस पत्तर सारखा आहे, तो तुम्हाला तुमचा गुरु करतो. सांगायचं तुम्ही तुमचे गुरु झाल्यानंतर ही अध्यात्माची सगळ्यात वरची पायरी. तुम्ही तुमचे गुरु होता. मग तुम्हाला कोणत्या गुरुची, कोणत्या देवाची, कोणत्या बाहेरच्या मठाची, कोणत्या तीर्थ कसली गरजच नाही. पण सगळं ज्ञान, सगळं नॉलेज तुम्हाला तुमच्या आतून मिळतं. आणि दुसरं, एक एक चक्र तुमची हळूहळू क्लिअर व्हायला लागतात, एक एक नाड्या तुमच्या क्लिअर व्हायला लागतात. हा ना योगाचा विषय खूप मोठा आहे. माझी एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला, याच्यावर तुम्ही या विषयाला का नाही छेडत आहे, कारण हा छेडल्यानंच 8 दिवस लागतील इथे. आता शिर्डीला समाधी वर्ष झालं, त्या समाधी वर्षामध्ये 50,000 लोक आले होते रोज 8 दिवस. तिथे चक्रांवर बोललोय आणि नाड्यांवर बोललोय, 2-2 तास एकेका चक्रावर बोललोय. तुमची जर इच्छा असेल ना तर कधी इथे गावात एक कॅसेट आणि व्हिडिओ शिबिर करा, त्याच्यात पूर्ण 8 दिवस पर्यंत रेग्युलरली सगळी माहिती आहे. एकेका चक्राची माहिती आहे, एकेका नाडीची माहिती खूप डिटेलमध्ये. आणि दुसरं, कोणत्याही पुस्तकातलं नाहीये. म्हणजे 8 दिवस जे बोललो ना, त्या 8 दिवसामध्ये कोणतंही पुस्तक, मी पुस्तकं वाचलीच नाही. कोण आयुष्यात एकही पुस्तक वाचलं नाही, कोणतंच नाही. जे काही ना ते सगळं ज्ञान हातून मिळालं. हातून मिळालं म्हणजे तुम्ही रिकामे तर व्हा. मी म्हटलं ना, चांगल्या शक्त्या तुमच्या माध्यमात आहेत, तो तुम्हाला गाईड करतात, तुम्हाला मार्गदर्शन करतात. आता इथे यासाठी काही सकाळी तयार थोडी करून आलो इथे काय बोलायचं, काय माहिती काय बोलायचं. मी तुम्हाला सगळ्यांना चित्तात घेतो की नाही, सगळ्यांना आधी तुमचा मंत्र चालू असतो, सगळ्यांना चित्तात घेतो. चित्तात घेतल्यानंतर तुमची काय इच्छा आहे, तुम्हाला काय हवं ते आपोआप एक 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 घ्यायला लागतं. इथं काही प्लॅनिंग करून काही कथा घेऊन थोडी बसलेलं की एक एक देव असतो, आपोआप येतं. दुसरं, चित्तात घेतो तर चित्तातनं प्रश्न कळतात. तुमच्यामध्ये चित्त नाही, कमतता कशी आहे. आता एवढ्या लोकांशी बोलतोय, पण तुमच्या कोणामध्ये माझं चित्त नाही. कोणामध्ये चित्त टाकलं लगेच तुमची झेरॉक्स कॉपी, तुम्ही कशी माणूस या, कशी बाई या, सगळं कळेल. तुमची चक्रांची स्थिती कळेल, तुमचे विचार करतील, तुमचे प्रॉब्लेम करतील, सगळं कळायला लागतं. तर एक पवित्र चित्त जर झालं तर ते एका ठिकाणी बसून जगातल्या कोणत्याही माणसाची संपूर्ण जानकारी प्राप्त करू शकतो. एक विनिस टीव्हीवर कार्यक्रम झालाय, त्याची कधी व्हिडिओ कॅसेट तुम्हाला कळेल कसे कसे लोक कुठून कुठून प्रश्न विचारत होते आणि कसं कसं त्याची उत्तर द्यायच होते. हे सगळं योगाने संभव आहे. आणि शेवटचं लक्ष काय, तुम्ही तुमचे गुरु व्हा. बस हे लास्ट आहे. त्याच्यानंतर बस सगळं संपलं. हा प्रयत्न करा, हा प्रयास करा की तुम्ही तुमचे गुरु व्हा. दुसरा, कोणताच गुरु शेवटपर्यंत तुम्हाला साथ देऊ शकत नाही आणि देणार नाही. का? गुरु जो असतो ना, तो हायवे सारखा आहे. जसं आपण हायवेवर गेलं तर काय होतं, हायवे एक तर आपल्याला फास्ट जायला मिळतं, एक. दुसरं, आपण पटकन आपल्या घरी पोचतो. हा हायवेचा फायदा आहे. नुकसान काय, कोणताच गुरु, कोणताच हायवे कोणाच्याच घरापर्यंत जात नाही. जातो का घरापर्यंत कोणाचा हायवे? कोणाचं घर असतं का हायवेवर? नाही. गुरु पण हायवे शेवटच्या क्षणापर्यंत तुमच्या बरोबर नाहीये. शेवटच्या क्षणी फक्त तुम्हीच तुमच्या बरोबर आहात. म्हणून तुम्ही तुमचे गुरु व्हा. फक्त तुम्हाला गुरु काय करतो, हायवे सारखा पटकन पोचवतो, तुमची आध्यात्मिक प्रगती फास्ट करतो. आणि गुरुलाही चिटकू नका, गुरुलाही पकडू नका. होतं ना, जसं हायवेवर आपण एक काय म्हणतात ना, घर बांधलं किंवा हायवेवर गाडी उभं करून पिकनिक करायला बसलो, पोलीस करून येतील का, दंडे मारतील आपल्याला. हायवेवर बसणं, कारण तुम्ही दुसऱ्यांचा रस्ता रोखताय ना. तसं गुरुला धरून ठेवणं म्हणजे तुम्ही दुसऱ्यांचा रस्ता रोखताय, जे हायवेवर मागून येऊन राहिले. तर गुरु हायवे कधीही कोणाच्या घरी जात नाही आणि हायवेवर घर कोणाचंही नसतं. तसं गुरु अंतिम समय काही कामास येत नाही. एक
लिमिट आहे, त्या लिमिट पर्यंत तुम्हाला साथ देतो. त्याच्यानंतर आपली प्रगती आपल्यालाच करायची, म्हणून तुम्ही तुमचे गुरु व्हा. बस तोपर्यंत तो साथ देईल. जोपर्यंत तुम्ही तुमचे गुरु होत नाही, झाले की झालं, मग तुम्ही कोण मी कोण बघलं. गुरुचं असं समजा. अजून एक उदाहरण समजून तुम्हाला. कल्पना करा, एक सुंदर पहाडावर तुम्ही खूप छान बंगला बांधला आणि त्या बंगल्या तुमच्या पॉवर हाऊस तुमच्या घराच्या समोर आहे. इलेक्ट्रिकचा पॉवर हाऊस तुमच्या घराच्या समोर आहे आणि तुम्ही पॉवर हाऊसच्या समोरच बंगला बांधलाय. तुमचं कनेक्शन त्या पॉवर हाऊसशी नाही. तुमच्या घरामध्ये सगळे इलेक्ट्रिकचे इन्स्ट्रुमेंट आहेत, टीव्ही आहे, फ्रीज आहे, सगळे आहे. आणि तुमच्या घरावरनं लाईन जाते अशी इलेक्ट्रिकची वायर, आणि दूर एका झोपडीत जाते आणि त्या झोपडीमध्ये लाईट लागतोय. रात्री जेव्हा लाईट त्याचं जळताना पाहता, तर तुमच्या मनामध्ये इच्छा होते की झोपडी एवढी 1 किलोमीटर दूर आहे, त्याच्यामध्ये लाईट आहे, माझा बंगला या पॉवर हाऊसच्या समोर आहे, तरी लाईट नाही. मग तुमच्यामध्ये इच्छा जागृत होते की आपल्याही घरात लाईट व्हावी. काय करता? पॉवर हाऊसला एक अप्लिकेशन देता की मलाही विजेचं कनेक्शन दिलं जावं, मलाही लाईट दिली जावं. म्हणजे इच्छा प्रकट करता. आणि जेव्हा इच्छा प्रकट करता, मग पॉवर हाऊस कडनं काही दिवसांनी एक इलेक्ट्रिशियन येतो आणि तो इलेक्ट्रिशियन येऊन तुमच्या पॉवर हाऊसशी तुमच्या घराचं कनेक्शन करून देतो. आणि कनेक्शन केल्यानंतर तुमच्यावर डिपेंडंट की तुम्ही 15चा बल्ब जळवा, 0चा बल्ब जळवा, 100चा जळवा, होल्डर लाईट लावा, काय करायचं ते तुम्ही करा. पण तो इलेक्ट्रिकल जो आलेला इलेक्ट्रिशियन आहे, तुमच्या घराची बटणं नाही दाबणार. रोज संध्याकाळी तुमच्या इथे लाईट नाही जळवणार. का? कारण त्याला आणखीन दुसऱ्या बंगल्यांमध्ये इलेक्ट्रिकचे कनेक्शन द्यायचे. बस इथे थोडंसं चेंज करून पहा ना. पॉवर हाऊस म्हणजे परमात्मा, पॉवर हाऊस म्हणजे परमेश्वर, आणि तुमचा बंगला म्हणजे तुमचं शरीर, आणि गुरु म्हणजे इलेक्ट्रिशियन. तुम्हाला कधीतरी अध्यात्माची प्यास जगली असेल ना, आपली आध्यात्मिक प्रगती व्हावी असं वाटलं असेल ना, म्हणून परमात्म्याने इलेक्ट्रिशियन रूपी मी तुमच्या जीवनात पाठवलंय. आज मीटिंग मध्ये, या शिबिरमध्ये मी तुमचं कनेक्शन त्या देवाशी करून देईन, म्हणजे पॉवर हाऊसशी करून देईन. आणि उद्या मी चाललो का दुसरे बंगल्यांमध्ये कनेक्शन लावायचे आहेत ना, आता किती लाईट लावायचे ते तुमचं तुम्ही पहा, नाही तर मी स्विच ऑफ करून ठेवा. म्हणजे आत्मसाक्षात्कार घेऊन, आत्म अनुभूती देऊन ध्यान करू नका. तुमच्या हातात होते. इलेक्ट्रिशियन काही नाही करणार. गुरुचा रोल फक्त इलेक्ट्रिशियन सारखा आहे, बाकी काहीही रोल नाही. तो नुसतं कनेक्शन करून देतो, बाकी सगळं. आणि एक लक्षात ठेवा, आत्मसाक्षात्कार होऊन या जगामध्ये बाहेरून घेण्यासारखं काहीच नाही. आणि एकदा आत्मसाक्षात्कार मिळाला तर सगळी प्रगती, सगळा प्रोग्रेस आपल्याला आपलाच करायचा आहे. कोणीही आपली प्रगती करणार नाही. तुम्हाला तुमचीच प्रगती करायची आहे, कोणी नाही करणार. आणि त्याच्यानंतर याच्या व्यतिरिक्त आणखी काही मिळू शकत नाही. दुसरं, आत्मसाक्षात्कार मिळाल्यानंतर आपल्याला आपलीच प्रगती करायची, आपलंच ध्यान करायचं. इतकं ध्यान करत जा, हळूहळू तशी प्रगती होत जाईल. होता ना जुन्या काळी, म्हणजे अजूनही गिअरवाल्या मोटरी होत्या, गिअर बदलावा लागायचा, तेव्हा ती कार चालायची. आता नवीन कार आल्या आहेत, इलेक्ट्रिक कार आल्या आहेत, त्याच्यात गिअर नसतात. जसं एक्सिलेटर दाबत जा ती गाडी पळायला लागते. तसंच हा जो ध्यानाचा संस्कार आहे ना, ही ऑटोमॅटिक गाडी आहे, याच्यात गिअर नाही. म्हणून भ्रमित होऊ नका. होतं ना, जसं हा एक कोर्स केला, याच्यानंतर हा ऍडव्हान्स कोर्स 10,000चा, याच्यावर आणखी हा 50,000चा आणखी मोठा कोर्स. जास्त पैसा खर्च केला, आपल्याला वाटतं आपण हा मोठा कोर्स करतोय,
अशा याच्यात काहीही कोर्स नाही. ज्यांची आध्यात्मिक प्रगती झाली, ज्यांना मोक्ष प्राप्ती झाली, ते फक्त याच मार्गाने पोहोचलेत. काहीही नाही बाकी, तुमचं काही नाही याच्यात. फक्त जे काही आहे ते याला धरून चाला ना. दुसरं, तुम्ही ना सामूहिकतेच्या छत्रीत चाला. चाला म्हणजे या मंत्राच्या सोबत आणखी काही जोडा नको, काही सोडा नको. तुम्ही काही सोडलं, काही जोडलं तर तुम्ही सामूहिकतेतून बाजूला जाता. या मंत्राचे सांगितलं बस तेवढंच करायचं, काहीही करायचं नाही. फक्त तेवढं करायचं, ध्यान करायचं. त्याच्यामध्ये काही ऍड करू नका आणि काही त्यातलं सोडू नका. आता आहे ना पंढरीची वारी, रेग्युलर सगळं विठ्ठल विठ्ठल करत जातात. तुम्ही त्याच्यात राम 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 करत गेले तर रामाचं नाव वाईट आहे का? नाही, पण तिथे वाईट आहे. कारण त्या सामूहिकतेचा, त्या कलेक्टिव्हिटीचा तुम्हाला फायदा नाही मिळणार. आणि आज विठ्ठल नावावरूनच माझ्या लक्षात आलं, एका वारकरीच्या घरी थांबण्याचा, उतरण्याचा मला लाभ मिळाला. आणि पंढरीच्या वारीवर खूप गोष्टी झाल्या. त्यांनी सांगितलं किती महिन्यांपासून मी तयारी करतो आणि नंतर किती तब्येत खराब असो, कशी असो, त्या वारीत जाऊन आलं ना की एकदम चांगलं होतं, एकदम फ्रेश वाटलं, तब्येतही ठीक होऊन जाते. त्या वारीचं रहस्य तुम्हाला सांगतो. ज्यांनी कोणी हे विठ्ठल हे नाव कृष्णाला दिलेलं आहे तो कोणीतरी योगी पुरुष असेल. का सांगतो, तुम्ही ना एकदा करून पहा. विठ्ठल 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 असं म्हणतात ना, कपाल भारती आपोआप व्हायला लागते. आणि त्या क्रियेमुळे काय होतं, तुमचा श्वास बाहेर फेकला जातो आणि श्वास बाहेर फेकल्यानंतर तुम्हाला देण्याची वृत्ती जागृत होते. वारकऱ्यांमध्ये एक आपोआप वृत्ती निर्माण झाली आहे की द्यायची वृत्ती. आणि दोन्ही गोष्टी एकसाथ नाही शकत ना. ज्याच्यामध्ये द्यायची वृत्ती आहे तो घेण्याची वृत्ती नाहीच करणार. म्हणजे सेल्फिशनेस, नाभी चक्र त्याचं कधीच पकडलं जाणार नाही. पण त्याच्यामध्ये देण्याची वृत्ती निर्माण झाली, नेहमी तो श्वास बाहेर फेकतो नाही, तो देण्याची वृत्ती निर्माण करतो. तुम्ही करून पहा ना, विठ्ठल विठ्ठल जप करा तरी आपोआप आपोआप ते कपाल भारती व्हायला लागेल. तुम्ही करून पहा, जसं कराल ना आपोआप विठ्ठल 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 जसं म्हणून ते कपाल भारती सुरू होऊन जाईल. ज्यांनी कोणी ते विठ्ठलाचं नाव ठेवलं असेल तो योगी पुरुष असेल, तेवढा इफेक्ट, तेवढा प्रभाव तुमच्यावर. किती प्रभाव, शरीरावर प्रभाव होतो. दुसरं, तुमच्या वागणुकीवर प्रभाव होतो. तुमची द्यायची वृत्ती वाढते. दुसरं, ज्याची द्यायची वृत्ती आहे ना तो घ्यायची वृत्ती नाही ठेवत. मिळावं मिळावं असं त्याला नाही वाटलं तर काय होईल, एक सॅटिस्फॅक्शन मिळेल, एक समाधान मिळेल. म्हणून जे वारकरी जातात ना त्याच्यानंतर आल्यानंतर त्यांच्यामध्ये एक चेंज येतो, त्यांच्यामध्ये बदलाव येतो आणि तो बदलाव वर्षभर राहतो. आता हे जे मी सांगितलंय ते तुम्ही आणखीन वेगवेगळ्या वारकऱ्यांमध्ये राहून पहा. तर सांगायचं तात्पर्य, सामूहिकतेचा एक वेगळा इफेक्ट आहे, सामूहिकतेचा एक वेगळा प्रभाव आहे. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही काही ऍड केलं, आणखीन काही जोडायला गेला तर सामूहिकतेच्या छत्रीच्या बाहेर गेला. अहंकाराने हे ऍड केलं तर आणखीन चांगलं होईल. आणि दुसरं, आळशीपणा करून तुम्ही ध्यान नाही केलं, मागे राहिला तरी सामूहिकतेत नाही राहणार. जी सामूहिकतेची छत्री आहे त्या छत्रीमध्ये राहा, त्याच्या पुढे जाऊ नका, त्याच्या मागे जाऊ नका. आज मी माझ्या जीवनातली घडलेली सर्वश्रेष्ठ घटना आता सांगणार आहे. त्या घटनेने माझ्या जीवनाला एक उद्देश प्राप्त झाला, एक मिशन मिळालं. आणि ते मिशन घेऊनच मी या समाजात आलेलो. ते मिशन खूप विचित्र आहे, ते मिशन खूप कठीण आहे. त्याच्यात 25-25 वर्ष, 30-30 वर्ष तपश्चर्या आहे. ते मिशन काय ते आज सांगतो. एकदा मी 2 बुद्धिस्ट साधूंच्या बरोबर बर्मा देशातून जंगलामधनं येत होतो.
तिथे जंगलांमध्ये काही गुफा अशा आहेत ज्या गुफामध्ये काही साधू, बुद्ध साधू बसलेले असतात. एकच असतो तो, आणि तो एक मोठा धोंडा घेतो, मोठा दगड घेतो आणि दिवसभरात फक्त एक छेनी मारतो त्या दगडात. बस एवढं. एक छेनी, फक्त एक छेनी मारतो दिवसभरात, फक्त एक छेनी. आणि असं 25-30 वर्ष करतो. ही त्याची ध्यानाची पद्धत आहे, तिची मेडिटेशनची पद्धत आहे. तो 25-30 वर्षामध्ये एक मूर्तीसारखं निर्माण होतो. आता तो काही मूर्तिकार थोडी असतो, काहीतरी मला आकृती निर्माण करतो तो दगडाने करतो. ते दिसायला ओबड असतं, दिसायला काही त्याचं बुद्धासारखं रूपही नसतं, पण जबरदस्त व्हायब्रेशन असतं त्याच्यात. पण त्याची साधना असते. त्या साधनेला त्यांनी 25-25 वर्ष, 30-30 वर्ष त्याच्यावर काम केलेलं असतं. तर एखाद्या गुफेमध्ये नुसता तो तोंड जरी राहिला असेल ना, तरी त्याचे व्हायब्रेशन खूप मिलोपर्यंत जाणवतं. तसंच एका गुफेमधनं खूप व्हायब्रेशन जाणवत होते. आम्हाला असं वाटलं बहुतेक तसं एखादी मूर्ती असेल, तसा एखादा कोणी बुद्ध साधू असलेला असेल. त्या मूर्तीकडे, त्या गुफेकडे गेलो. पोचता पोचताच अंधार झाला होता आणि एकदम घनदाट जंगल. दुसरं, इथे आपण जे फिरतो की नाही तसं नसतं. तिथे जंगलामध्ये रस्ता तयार करावा लागतो, पण पूर्ण झाडी वेली इतकी असतात, म्हणजे 1 किलोमीटर जायचं तरी तास लागतो त्याला. त्या गुफेपर्यंत पोचता पोचता रात्रच झालेली होती. आणि तिथे ना, जसं तुमच्याकडे मेणबत्ती असतात तसं एवढ्या काही जडीबुटी आहेत. त्या जडीबुटी जळवल्या तशी मेणबत्ती जळतात, तसे जळतात त्या घेऊन तिथे जळवल्या. रात्रभर कसं असं त्या गुफेमध्ये रात्र काढली. गुफेही सकाळी पाहिलं, त्या गुफेपासून आणखी 2-3 गुफा, सब गुफा निघाल्या. एका गुफेमधनं खूप एनर्जी येत होती, खूप प्रकाश येत होता. तर मी सहज आकर्षित झालो आणि त्या आतल्या गुफेत आणखी गेलो. आतल्या गुफेमध्ये 2 युवा साधू ध्यान करत बसले होते. आणि त्यांचे व्हायब्रेशन, त्यांचं तेज इतकं होतं, त्यांच्याकडे पावलंही जात नव्हतं. आणि मी निर्णय घेतला, मी तिथेच राहीन. ते दोन्ही बुद्ध साधू म्हणाले, त्यांना कुठच्या तरी कॉन्फरन्सला जायचं होतं. ते म्हणे, नाही आम्ही नाही थांबत, आम्ही जातो. तर ते दोघं चालले गेले, मी तिथेच थांबलो. आणि 8-10 दिवसांनी जेव्हा त्यांच्या फ्रिक्वेन्सीशी माझी फ्रिक्वेन्सी मॅच झाली, व्हायब्रेशनची फ्रिक्वेन्सी असते जशी रेडिओची फ्रिक्वेन्सी असते ना, तशी मी जेव्हा मॅच झाली ना, तेव्हा त्यांनी सांगितलं, आमचा ओरा, आमचा आभा मंडल काही किलोमीटर पर्यंत आहे आणि त्या एरियामध्ये कोणीही आमच्या इच्छेच्या विना येऊ शकत नाही. आणि तुम्हालाही आम्ही बोलवलंय म्हणून तुम्ही इथे पोहोचू शकला. मी त्यांना साष्टांग दंडवत केला. त्यांना म्हटलं, गुरुदेव, ज्या उद्देशाने आपण बोललेलं आहे त्याच्यासाठी मी स्वतःला प्रस्तुत करतो. त्यामुळे काही वर्षापासून आम्ही इथे ध्यानस्थ बसलोय, फक्त वाट पाहतोय आमच्या गुरूंनी जन्म घ्यावा म्हणून. आणि आमच्या गुरूंना चांगले आईबाप नाही मिळते. आमची इच्छा आहे की तुम्ही समाजात जावं, समाजात चांगल्या आईचा, चांगल्या बापाचा निर्माण करावा आणि त्यांना, आमच्या गुरूंना आमंत्रित करायसाठी प्रेरित करावं. एक मिशन तुम्हाला सोबत होत आहे. त्यांना म्हटलं, मी यासाठी आपलं पूर्ण आयुष्य लावून देईन असं म्हणून त्यांना नमस्कार केला. आता विचार करा, किती कठीण मिशन आहे. समाजात यायचं, एका तरुण मुलीची खूप चांगली आध्यात्मिक स्थिती करायची, एका मुलाची चांगली आध्यात्मिक स्थिती करायची, आणि नंतर त्यांचं लग्न झाल्यानंतर त्यांना सांगायचं की तुम्ही गुरूंना आमंत्रित करा.
मला वाटतं की हा माझा मुलगा आहे, मी पैदा केलाय. नाही, त्या मुलांनी तुम्हाला आई केलंय, तुम्ही त्याला पैदा नाही केलं, त्या मुलांनी तुम्हाला बाप केलंय. तसं त्यांची इच्छा होती की आमंत्रित गुरुंना करा. आपल्या इथे काय होतं, नवरा बायको जवळ आहे, जे मूल झालं ते अतिथी. म्हणजे आईची इच्छा नव्हती, बापाची इच्छा नव्हती, झालं तर झालं. आमंत्रित म्हणजे त्या मुलाची आध्यात्मिक स्थिती चांगली आहे, त्या मुलीची आध्यात्मिक स्थिती चांगली आहे, आणि दोघांनी 6 महिनेपर्यंत प्रार्थना केली आहे, प्रेयर केली आहे. हे गुरुदेव आमच्या पोटी जन्म घ्या, आम्ही आमंत्रित करतो, तुम्हाला बोलवतोय. आणि जेव्हा यांची फ्रिक्वेन्सी त्यांच्याशी मॅच होते तेव्हा ते जन्म घेतात. या मिशन मध्ये खूप कमी प्रमाणावर सफल झालंय. काही गुरूंनी जन्म घेतलाय भारतातही घेतलाय, जगातही घेतलाय. उद्या खूप चांगले प्रचार कार्य त्याच्याकडे होणार आहे. मी त्याच्यासाठी फक्त रस्ता करतोय, मार्ग करतोय. हे जे काही करतोय ना, हे फक्त त्यांच्यासाठी रस्ता बनवतोय, मार्ग बनवतोय, बाकी काही नाही. वातावरण बनवतोय, त्यांना एक चांगलं वातावरण बनावं. ते जे येणार आहेत ना, ते आमंत्रित मुलं आहेत, अतिथी मुलं नाही. जर एक जरी मूल एका राज्यात पैदा झालं, पूर्ण राज्याचा उद्धार करू शकतो. तर त्या मिशनसाठी काम करतो. म्हणून आमच्या सगळ्या आश्रमामध्ये तरुण मुलं आहेत, तरुण मुली आहेत, आणि आईबापांना भीती नाही वाटत. माझा मुलगा संन्यासी होऊन जाईल, माझी मुलगी संन्यासी का? कारण त्यांचे गुरु संन्यासी नाही आहे. मीच संन्यासी, मी तर गृहस्थ आहे. मला मुलं आहे, नातवंड आहे, नाते सगळं आहे मला, आणि त्यांच्यामध्येच राहतो. तर आई बापांना विश्वास आहे ना की जर यांचे गुरुच संन्यासी नाही, यांना काय संन्यासी करतात. तर कोणत्या आश्रमात पाठवायला आईला भीती वाटते, बापाला भीती वाटते. माझ्या मुलाला पाठवलं संन्यासी होईल, माझ्या मुलीला पाठवलं संन्यासी होईल. आणि आज ते सगळे यंगस्टर ती सगळे कामं पाहतात, ते सगळे आश्रम सांभाळतात. ते आता इथे पाहणं या प्रचार कार्यासह ते सगळे यंगस्टर लागलेले, त्यांनीच हे सगळं आयोजित केलंय. मी तर काय म्हातारा आपला येतो, स्टेजवर बसतो, सुरू होऊन जातो, बाकी काय. आणि माझ्याकडे ती पुस्तकं थोडी आठवायला लागतात, आपोआप जशी तुमची रिसिव्हिंग असेल तसं एक एक गोष्ट जातात. एक मोठं मिशन घेऊन होतं ना. तर माझ्या मुलांनी एक कुत्रा आणला, त्या कुत्र्याची आई कोण, त्या कुत्र्याचा बाप कोण, आजी कोण, आजोबा कोण, पूर्ण पत्रावळी, पूर्ण जन्मपत्री त्याची आली. म्हणजे कुत्रा आणताना असं एवढी पत्रावळी, एवढी जन्मपत्री, आणि मूल आणताना विचार की नाही. आपण खूप चांगले वृक्ष कल्पना करतो, खूप घनदाट चांगले वृक्ष लागावे, पण जर बी चांगलं असेल तर वृक्ष होईल ना, बीज नाही तर वृक्ष कुठून होईल. त्या मुला मुलींना प्रेरित करतो, ध्यानाची चांगली स्थिती करा, 6 महिने करा, वर्षभर करा. आणि आत्म्याने पवित्र प्रार्थना करा, प्रेयर करा. हे गुरुदेव आमच्या पोटी जन्म घ्या. ज्या दिवशी तुमची फ्रिक्वेन्सी त्यांच्या फ्रिक्वेन्सीशी मॅच होईल, ती जन्म घेतील. ऍक्च्युली ती आत्मा निवडते कोणचा बाप हवा आपल्याला आणि कोणची आई हवी. पण उगीच अहंकार पाळतो, हा माझा मुलगा आणि ही माझी मुलगी. तुम्ही नुसते माध्यमात, तुला आई म्हणून निवडलंय त्यांनी, तुला बाप म्हणून निवडलंय त्यांनी, तुम्ही काही नाही केलं. आणि प्रत्येक आत्मानं आपलं एक टार्गेट घेऊन असतो, त्याला काय करायचंय आणि त्याचं कार्य कुठे होऊ शकतं, तोच बाप शकतो, तोच आई शकतो. आणि त्याच्याच माध्यमातून तो जन्म घेतो. त्या गुरूंना चांगले आईबाप मिळत नव्हते, म्हणून हे वाट पाहत होते की गुरु जन्म घेतील, मग हे समाधीमधनं बाहेर येतील. कठीण विषय नाही.
पण मी निराश नाहीये. गुरूंच्या शब्दावर विश्वास ठेवून सगळं करतोय. होतं ना जसं पूर्वीच्या काळी ना त्या गोष्टी. सात समुद्र पार एक महाल होता. त्या महालामध्ये एक तलाव होता. त्या तलावामध्ये एक कमळ होतं. त्या कमळामध्ये एक मोती होता. या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवून गेला तर तो मोती मिळेल. नाही गेलं तर नाही मिळेल. तसंच माझ्या गुरुंनी सांगितलं तुझं कार्यक्षेत्र गुजरात आहे. गुजराती मला येत नाही, आजताही येते. गुजरात मध्ये कोणी माझं नाही. गुजरात कधी बाप जन्मात गेलेलं नाही. खूप साऱ्या नकारात्मक गोष्टी त्या माझ्या आसपास. गुरु आज्ञा सर्वोपरी. गुरुनी म्हटलं गुजरात तुझं कार्यक्षेत्र आहे, गुजरात नाही गेला. नुसतं त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून गेलो. आज गुजरातमध्ये 4 आश्रम आहे आणि लहान 250 एकरचे आश्रम आहेत. 4. पुणे इन्स्पेक्टर मला महाराष्ट्राचा विचारतो स्वामीजी तुम्ही महाराष्ट्रीयन आणि गुजरातमध्ये 4 आश्रम, महाराष्ट्रात एकही नाही, असं का? म्हटलं बाबा रे हेच तुझा प्रश्न आहे, हा तुझं उत्तर आहे. गुरु काहीही करत नाही. जो करतो त्याच्या मागे होऊन जातो. गुरुच्या सानिध्यात सगळं संभव आहे. गुरु काही करत नाही. त्यांनी केलं 4 झाले. त्याच्यानंतर बंगलोरला आश्रम झाला, गोव्याला आश्रम झाला, अजमेरला आश्रम झाला. जेव्हा महाराष्ट्राच्या पलीकडे आश्रम व्हायला लागले महाराष्ट्रीयन लोकांचं पोट दुखायला लागलं. अरे महाराष्ट्रात आश्रम नाही आणि बंगलोर होत आहे, गोवा होत आहे. मग काही महाराष्ट्रीयन साधकांनी मिळून 60 एकर जमीन घेतली मोठी उरीला. नागपूरला मोठा आश्रम बनतोय तिथे. म्हणजे सांगायचं तात्पर्य जोपर्यंत तुम्ही नाही म्हणणार पुढे होणार तोपर्यंत काही नाही होणार. आता मी बसलो का विठ्ठल विठ्ठल करत की नाही आता गुरुनी म्हटलंय सगळा प्रचार होऊन जाईल. नाही. आज 30 वर्षापासून सगळी दारोदारी फिरतोय, जागोजागी फिरतोय. बसलो नाही की गुरुनी म्हटलंय होऊन जाईल प्रचार बसलो. अरे करावं लागेल ना. त्यांनी तर इच्छा व्यक्त केली, आपल्याला करावं लागेल. प्रयत्न आपल्याला माध्यम बनावं लागेल. माध्यम बनणं होईल ना, करावं लागेल. सांगायचं तात्पर्य मला ना सगळं असं सहज 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 सहजच मिळत गेलं. माझ्या आयुष्यामध्ये गुरु खूप यादगार भेटले. समाजातले, हिमालयातले नाही, हिमालयातले पुष्कळ होते. समाजातले 3 गुरु मला भेटले ज्यांनी आपलं गुरुपद सोडलं. गुरुपद सोडलं म्हणजे मी जेव्हा मुंबईला आलो ना तेव्हा मुंबईला काही नाही, एका शाळेच्या वर्गामध्ये माझं शिबिर चाललं होतं. मला कोणी चित्र असं ओळखत नव्हतं आणि माझ्यावर आरोप लावत होते हिप्नोटाईज करतात वगैरे. काय कोणीतरी बोललं. ते मुक्तानंदांची शिष्या होती, ती शिष्या जाऊन एक पुस्तक घेऊन आली. ती म्हणे हिप्नोटाईज वगैरे नाहीये. गुरुच्या दृष्टीने, गुरुच्या स्पर्शाने, गुरुच्या मंत्राने कुंडलिनी जागृत होते आणि चित्तावर आपलं नियंत्रण होतं. हे ते करतात. हिप्नोटिझम नाही. त्याच शिबिरामध्ये एक निमिषाबेन आली होती. ती प्राणिखिनीची टीचर होती. म्हणजे प्राणिखिनीचे क्लासेस चालवायची. तिला सगळे लोक ओळखत आहे, मला कोणी कुत्रे ओळखत नव्हतं. पण एक समाजसेवी मला हिमालयात घेऊन आता मुंबईला. आणि ती जशी कार्यक्रमात आली ना अडकली आहे कार्यक्रमात आणि गोल 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 घोड्यासारखी फिरायला लागली. लोक तमाशा पाहायला उभे राहिले. ते आता काय होतं पुढे पाहू. ही अडकली आणि कोणी प्रयत्न केला की तिची कुंडली खाली बसवायचं. मला माहिती होतं ती सहस्रावरून उचलली, सहस्रापर्यंत जाईल, खाली उतरू शकत नाही. काही नाही. तिच्या पाठीमागे गेलो, पाठीवर थोडेसे असे हात फिरवले आणि डोक्यावर जसा हात ठेवला ती मानावर आली. ती म्हणे मी इतके दिवस नकाशा घेऊन जग पाहत होते, आज मला गाईड मिळाला. म्हटलं मी ओळखलं की तुझ्या जीवनात कोणी आज्ञाचक्रात पोहोचलं नाहीये, कोणी गुरुनी तुझा हे ओळखलं. तर माझ्या आयुष्यात आलेली पहिली गुरु जिने आपली सगळी सेंटर याच्यात मर्ज करून टाकली.
ती म्हणाली माझ्याहून हायर एनर्जी माझ्या आयुष्यात आली आहे, मी पण जाते, तुम्ही पण जा. तर आपोआप बडोदा, नवसारी, अहमदाबाद, गोवा, दीव, कुडीनार, तिची जितकी सेंटर चालू होती सगळी सेंटर एकदम त्यांनी मर्ज केली. फार कठीण आहे. म्हणजे जिथे तिचा रिस्पेक्ट होता, आता हा रामबाई जो काल म्हणतो ना मंत्र शांतीपाठ, हा तिचा चेला, याला तिने शिकवलेला. आणि याची गत अशी, हा 25 वर्षापर्यंत जोडलेला आहे. आणि जेव्हा नवसारी शिबिर केलं त्याला माझं नाव सुद्धा माहित नव्हतं, आणि सिंहात असं खेळायला आलं. तुम्ही विचारलं किसका शिबिर, शिव कृपानंद स्वामी. लोक म्हणायचे अरे ज्याचं नाव सुद्धा तुला माहित नाही त्याचं शिबिर करतंय. सांगायचं तर पहिली ती गुरु भेटली जिने आपलं सर्वस्व याच्यात लावून दिलं. आपोआप सगळे सेंटर्स मिळून गेले, सगळं आपोआप मिळालं, तुम्ही काहीच नाही. असंच एकदा कच्छमध्ये खूप मोठ्या साध्वी मला भेटायला आल्या त्या. त्यामुळे स्वामीजी आमच्या गुरूंचा ध्यान झालं ना, आणि त्यांनी जाताना मला गुरु बनवून दिलं. तुम्ही त्यांच्या गादीवर बसले, मी गुरु बिरु काही नाही, मला काही अनुभूती नाही, काही अनुभव नाही. सगळ्या शिष्यांना घेऊन होते, बरोबर का? तर माझी इच्छा आहे तुम्ही मलाही अनुभूती करवा आणि सगळ्या शिष्यांनाही अनुभूती करवा. शिष्यांच्या समोर ती बोलली, ते गुरुनी केलं म्हणून मी गुरु बनले. की मला अनुभूती नाही, मला अनुभव नाही, मलाच अनुभूती नाही, मी यांना काय दिली. ही दुसरी गुरु ही मला या जीवनात आली, जिने आपल्या शिष्यांच्या समोर कबूल केलं की मला अनुभूती नाही, आणि दुसरं अनुभूती प्राप्त करण्याची इच्छा व्यक्त केली आणि प्राप्त केली. तिसरा गुरु आता एक जर्मनीहून, म्हणजे अमेरिकन हा आहे, पण तो त्याची बायको जर्मन आहे, म्हणून तो जर्मनीला राहतो आणि जर्मनीहून आला होता इथे दांडी आश्रमात मी बसलो होतो. त्याने ना तिच्यामध्ये असा हात घातला आणि एका मुलीचा फोटो काढला, अर्धवटच होता त्या मुलीचा फोटो. तो म्हणे स्वामीजी ही शिष्या माझी प्रॉब्लेम आहे, तिला या प्रॉब्लेम आहे. तर त्या मुलीच्या सगळ्या प्रॉब्लेम सांगू टाकलं, सगळं सांगू टाकलं, आणि त्याला म्हटलं तू कसला गुरु रे, तू तुझे दुनियाभरच्या प्रॉब्लेम, एक काम कर हे सगळं बंद कर गुरुजी, आणि इथे 45 दिवस ध्यान कर. त्यांनी लगेच आपला मोबाईल काढला, म्हणजे स्वामीजी जर मी हे केलं ना तर मग माझं इतके त्याचं नुकसान होईल. म्हटलं मला त्या पैशांचं काही कळत नाही, पण तो ना 800 युरो घ्यायचा एकेका कार्यक्रमाचे, आणि असे तो रिट्रीट घेत असेल. पण सगळं सोडून त्यांनी 45 दिवस ध्यान केलं, आणि त्याच्यानंतर त्यांनी जर्मनीला जाऊन सांगितलं मी माझ्याहून हायर जोडले. त्याची 600 शिष्य जोडले जर्मनीमध्ये. फार कठीण. गुरुचा एक अहंकार असतो, तो अहंकार सोडून समर्पित होणं खूप कठीण. तर माझ्या जीवनात हे 3 गुरु आले, यांनी या कार्याला खूप विस्तार केला, कार्य खूप वाढवलं. तर सांगायचं तात्पर्य नुसतं आपण गुरुच्या शब्दावर विश्वास ठेवून जाणं सगळं काही होतं. आणि गुजरातमध्ये ती नेहमीच्या मेहनत मला घेऊन गेली, आणि आम्ही अर्ध्या रस्त्यात होतो. नानूर रोडच्या इथे देवीच्या मंदिराच्या इथे नाश्त्याला थांबलो होतो. मी तिला म्हटलं तुला कल्पना नाही तू काय करते. म्हणजे काय म्हटलं, तू कापडाजवळ आगीला घेऊन जाते, धडका उडणार आहे तिथे. पण गुजरातमध्ये गेल्यानंतर सगळ्या विश्वभर वेगळी आहे. पण माझं गुरुक्षेत्र गुजरात आहे, तिथे गुरु सांगितलंय तुझं कार्यक्षेत्र आहे, तिथूनच मी तुलाही कल्पना नव्हती. आणि नंतर तिथूनच सगळं कार्य वाढलं. झालं काय, लंडनला गेलो. लंडनची गंमत म्हणजे या रामबाईने एक पटेल लोकांची गँग बनवली होती नवसारीमध्ये. कोणी फॉरेन पटेल आलं, सगळे पटेल त्याच्यात सोडून बसायचे. आमच्या स्वामीजींना स्पॉन्सर करा ना, आमच्या स्वामीजींना स्पॉन्सर करा ना. ते बाहेरून जे यायचे ना पटेल द्यायचे, तुमच्या स्वामीजी काय रामकथा करतात? नाही. तुमचे स्वामीजी काय भागवत कथा करतात? नाही. तुमचे स्वामीजी करतात काय माहिती काय करतात. जे करतात ते चांगलं करतात, यांना सांगता येतो त्यांना करत नसतात. तो कोणी तयारच नाही स्पॉन्सर करायचं. तो बड्या मुश्किलीने मग एक लंडनचा पटेल तयार झाला. तो तयार झाला, तो म्हणे मी माझ्या घरात नाही ठेवणार, पण माझं घर खूप लहान आहे. हे म्हणे बरं ठीक आहे तू घरात नको ठेवू, मी त्यांचा कार्यक्रम नाही करणार, पण मला वेळ नसतो. हे म्हणे तू कार्यक्रमही करू नको, घरातही ठेवू नको. यांनी काय केलं, दुसरा एक लेस्टरचा पटेल तयार केला. तो आपल्या घरी येऊन जाईल, कार्यक्रम करेल, सगळं करेल. आणि माझ्याबरोबर ना एक जैन गुरुशी होता, त्याच्याजवळ पासपोर्ट होता ब्रिटिशचा, तर त्याला माझ्यासोबत दिलं होतं, तोही माझ्याबरोबर होता. जसं आम्ही हिथ्रो एअरपोर्टवर पोहोचलो, दोन्ही पटेल हार घेऊन तयार. तो म्हणे मी माझ्या घरी घेऊन जाईन, तो म्हणे माझ्या घरी घेऊन. म्हणायला लागलो तो. मी निर्णय केला की ज्यांनी स्पॉन्सर केलं म्हणून मी इथे आलोय त्याच्या घरी जाईल.
त्याच्या घरी गेलो आणि त्याच्या घरी गेल्यानंतर सकाळीच पोचलो आणि संध्याकाळी पटेल समाजचा कार्यक्रम चालायचा. त्या पटेल समाजच्या कार्यक्रमामध्ये बकरा कापला होता आणि तो शिजत होता. तर मी तोपर्यंत अर्धा तास बोलत मला काय बोलायचं ते. तुम्ही अर्धा तास तिथे प्रवचन दिलं. तो जो माझ्याबरोबर जैन होता ना, तो रडायला लागला, स्वामीजी क्या दुर्गती कळली आपली. याद ऐसे ऐसे होत आहे. उसके त्याच्यानंतर चेंज काय झालं, ज्या पटेलच्या घरी उतरवतो ना त्या पटेलच्या मध्ये उपरती झाली. तो त्याला वाटलं नाही यांचं शिबिर आपण आपल्या घरात ठेवावं. त्यांनी पूर्ण आपलं घर रिकामं केलं आणि 80 लोकांचं पहिलं शिबिर त्यांच्याच घरात झालं आणि 20 दिवस मला त्याच्या घरात ठेवलं. आणि त्याच्यानंतर म्हणजे दुसरं एक आहे, रामकृष्ण मिशन मध्ये मी कार्यक्रम घेतला. तर कार्यक्रम घेतल्यानंतर सहज त्या मठाधीशांना म्हटलं, खूप वयस्कर होते, या कार्यक्रमाच्या बद्दल तुमचं काही सजेशन आहे का, काही माहिती आहे का सांगा नाही. त्यामुळे तुम्हाला माल तो बहुत अच्छा आहे, पॅकिंग खराब आहे. म्हटलं म्हणजे काय. मी ना असं लुंगी घालायचं चेक्सची आणि कुर्ता असं घालून कार्यक्रम द्यायचं, असं काय म्हणतात नाही हे असेल. मी त्यांना म्हटलं माझी इच्छा आहे प्रत्येक मनुष्य मला आपलासा समजो. होतो ना आपण जसं एका पायरीवर बसलेलो आणि त्याला म्हटलं आ जा तर ते मूल आपल्याकडे यायचा प्रयत्न करेल. आपण 20 पायऱ्यांवर बसलो त्यांना म्हटलं आ जा ते चढणारच नको रे बाबा, इतकं चढता नाही. मी म्हटलं माझी इच्छा आहे की सर्वसामान्य मनुष्य मला माझ्यासारखा समजो आणि तू माझ्यासारखा बनायचा प्रयत्न करू. त्यांनी तर्क दिला, एक संस्कृत समाचार वाचक आहे, तो सूट घालून काय घालून जर समाचार देईल ते चांगलं वाटेल का, नाही वाटणार. तसा माझी इच्छा आहे तुम्ही हे संन्यासाचे कपडे घालून कार्य करा. मी म्हटलं पण ना लहानपणापासून साधू बाबाजी आला म्हणून मला घाबरवलंय. तुम्हाला ना ते साधू बाबा म्हटलं की चांगलं नाही वाटत. नाही म्हणे तुम्ही हे कपडे घाला, याची इमेज चांगली, साधू चांगली असतात. तर त्यांच्यामुळे मी हे कपडे घातले आणि याचा फायदा मला फॉरेन मध्ये नुकसान झालं. तिथे लंडनला गेलो तिथे ज्यांच्या घरी उतरलो त्यांची बाई जेवताना नेहमी सांगायची इलेक्ट्रिकचं बिल भरायचंय, टेलिफोनचं बिल भरायचंय, घराचा हप्ता भरायचाय. म्हटलं रोज मला काय सांगायचं, काय नाही मला काही वेळ मला काही कळत देत नव्हतं. नंतर कळलं तिला वाटलं मी जाताना त्यांच्याकडनं काही पैसे मागून जाईल. होतं ना जसं एखाद्या भिकारीला एक चल आगे खसत आपण भिकाऱ्याला म्हणू शकतो, साधूला नाही म्हणू शकतो. साधू जे म्हणजे इतना चाहिए मेरे को तब घर छोडूंगा त्यावर लागेल झक मारून, तशी तिला काहीतरी भीती होती आणि काही नाही मागितलं आणि चालला गेलो. त्याच्यानंतर मग तिकडनं लेस्टरला गेलो, वेल्सला गेलो, पूर्ण इंग्लंड फिरलो. फिरल्यानंतर जेव्हा परत यायला लागलो ना आम्ही कुठेच काहीच नाही घेतलं. भारताची इमेज खूप खराब आहे बाहेर. हे जे साधू जातात ना हे दान मागायला जातात, डोनेशन मागायला जातात. तर म्हणजे बाहेरून आला म्हणजे डाकू आला की हा आता काहीतरी मागेलच, काहीतरी घेऊनच जाईल, अशी इमेज बनलेली. ती इमेज मी तोडली. मी बिलकुल काही कोणाकडे तसंही घेत नव्हतं, तसे काही नाही घेतले. आणि जेव्हा निघायला लागलं ना तर काही इंग्रज लोकांनी मला काही पैसे एकत्र करून दिले. स्वामी तुम्ही घेतले नाही पण आमची इच्छा आहे तुम्हाला काहीतरी द्या, हे तुम्हाला गुरुदक्षिणा, हे तुम्हाला दान. त्यांना म्हटलं चूहा कभी हाथी की मदद करता है क्या, तुम्हारी स्थिति चूहे जैसी है, भारत की स्थिति हाथी जैसी है, तो हमारी क्या मदद करोगे. ये पैसे तुम तुम्हारे पास में रखो और इसको कार्य में लगाओ, कार्य का विस्तार करो. आज लंडन मध्ये 7 सेंटर आहे आणि आपला आश्रम आहे. का तिथले पैसे तिथेच ठेवले, तिथे कार्यात लावले. सांगायचं तर असं एक एक प्रगती झाली. पण आणि दुसरं लंडन म्हणजे काय, धर्मशाळा. जगातले सगळे लोक तिथे येऊन राहतात. ते ऑटोमॅटिकली सगळ्या देशांमध्ये त्या लंडनवरून पसरत गेलं, सगळीकडे पसरलं. तिथूनच एकाच ठिकाणून सगळीकडे पसरलं, निळ्या देशांमध्ये झालं. सांगायचं तात्पर्य गुरुच्या शब्दावर विश्वास ठेवून गुजरातमध्ये गेलो आणि गुजरातमधनं हे विश्वभर पसरलं. आणि याच्यामध्ये पटेल समाजाचा खूप मोठं योगदान आहे. म्हणजे ते हे समजून घ्या न्यू आहे, या समर्पणची न्यू आहे. त्या न्यू मधनं सगळी बिल्डिंग आज उभी राहिली, वटवृक्ष उभा राहिले. या आयुष्यात 2 लोकांचा खूप आभारी.
शिवबाबा ज्यांनी आपलं बीज, मला वाटतंय हा आत्मसाक्षात्कार सोपं नाहीये. आपल्या सत्वाचा अंश द्यावा लागतो. समोरचा किती ग्रहण करतो, किती वाया घालवतो, त्याचं काहीही माहिती नसताना द्यावा लागतो. बी द्यावं लागतं आणि प्रत्येक बी मध्ये वृक्ष बनायची संभावना आहे. शिवबाबांनी आपलं बीज दिलं. त्यांनी सांगितलं तुझं कार्यक्षेत्र गुजरात होतं ना. जसं पुण्याहून एखादं पत्र आलं त्याच्यावर ठप्पा आहे पुणे, तर आपण पटकन ओळखतो अच्छा पुण्याहून आल्या वाटतं, अच्छा मुंबईहून आलं वाटतं. तसं ना एकदा गुरुनी स्टॅम्प मारला, बाकीचे जे गुरु आले ना त्यांनी तर फक्त तो स्टॅम्प पाहूनच घेतलाय. अच्छा एक गुरु दुसऱ्या गुरुकडे, दुसरा गुरु असं तिथे कंटिन्यूच करावं लागायचं. गुरुचं रंगरूप वेगळं होतं, गुरुची भाषा वेगळी होती, गुरुचा व्यवहार वेगळा होता. माझ्या पुस्तकामध्ये सगळे दिले, पण कधीही कोणत्या गुरुची निंदा केली नाही, कधीच नाही केली. तुम्ही विचार करा ना थोडस, एक मनुष्य ज्यांनी वर्षांपर्यंत कोणी मनुष्यच नाही पाहिला, म्हणजे एकदा वन मनुष्य, एक जंगली मनुष्य, मनुष्य इथे उभा राहील, तुम्ही स्टेजवर उभं कराल का त्याला? त्या फाटकातनच आत येऊ देणार नाही. मी तर नकली साधू आहे, तुम्ही नकली साधक आहात. खरे साधक असतात गेला असतं तिथे. नकली साधू आहे, त्यांनी मला पाठवलं, मी आलो. खरा थोडी, खरा साधू इथे येणार नाही, तुम्ही त्याला झेलू शकणार नाही. खरं सोन्यापासून काही बनत नाही, त्याच्यात काहीतरी मिळवावा लागतो. कठीण आहे. आणि एका गुरूंचा जेव्हा विदाई करायला लागलो ना, तेव्हा त्यांच्या पाया पडलो, त्यांनी अर्ध्या रस्त्यात थांबवलं. क्या मेरे पैर पडता है, तेरे नाखून के बराबर भी मेरी औकात नाही. रडायला लागलो मी, असं का म्हणाले, पाय का निशिव दिले. जे काही घडलं ना नंतर ते एक एक गोष्टीचा उलगडा झाला. म्हटलं गुरु म्हणतो एका स्तरावर, शिष्य ऐकतो एका स्तरावर. गुरूंचे वेगवेगळी रूप असली, गुरु वेगवेगळे असले तरी गुरुतत्व एकच होत, एकच गुरुतत्व. कधीच असं वाटलं नाही की या गुरुपासून त्या गुरुकडे गेलो, त्या काही नाही. रूप आणि स्वरूप त्याचा गोंधळ आहे सगळं. मला खूप वर्ष आधीची एक घटना मला आठवली. असं नाहीये की समाजात असे लोक नाही आहेत, असे लोक समाजात नाही, आळंदीत आहेत. मी आळंदीचा अनुभव सांगतो. माझ्या फॅमिलीला महाराष्ट्राची काही जास्त माहिती नाही, काहीच माहिती नव्हती. तरी त्यांना मुद्दाहून रोडवेजच्या बसपर्यंत घेऊन आलं, बायकोला मुलांना सगळ्यांना घेऊन आलं आणि मुद्दाहून इथे समाधीचं दर्शन करायला आणलं. मागे ज्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्यांवर बसलो होतो, जसं कोपऱ्यात बसलो होतो, शेजारी बायको बसली, पुढे मुलं बसली होती. जखड म्हाताऱ्या बाई आल्या आणि माझ्या जवळ येऊन म्हणाल्या, आज बाहेर येऊन बसला वाटतं. बायकोने काही कळलं नाही, मुलाने काही कळलं नाही. तुम्ही ती म्हातारी होती, काय म्हणाली तुम्हाला, असं का म्हणाली. म्हटलं ती रूपाची जोडली नव्हती, ती स्वरूपाशी जोडली होती. तिने ती गुरुचा अनुभव, गुरुतत्वाचा अनुभव माझ्यामध्ये केला. तिला वाटलं ज्ञानेश्वर बाहेर येऊन बसते. म्हणून मी म्हणतो तुम्ही ना गुरु तत्वाशी जोडा, तो गुरुचा अंतर तुम्हाला दिसणार नाही. तो गुरु वेगळा, हा गुरु वेगळा, सगळे गुरु तत्व एकच आहे, फक्त त्याची रूप वेगळी वेगळी आहेत.
माझ्या आयुष्यात इतके गुरु आले, पण कधीच असं जाणवलं नाही हा गुरु वेगळा तो गुरु वेगळा. आणि खूप त्रासाने, खूप तकलिफाने, खूप परेशानीने वस्तू मला मिळाल्या. तुम्हाला इतक्या आरामात गादीवर बसून देतोय अशा नाही आहेत. नंतर खूप हाल सहन करावं लागेल, खूप त्रास सहन करावा लागेल. होतं ना ऍक्च्युली काय, त्यांना साधारण माणसाची सवयच नाही. ते काय म्हणतात ना, अशा माणसाच्या बरोबर राहणं आणि दुसरं त्याच्या व्यवहाराकडे नाही पाहायचं, त्याच्या वागणुकीकडे नाही पाहायचं, त्याच्या कशाकडे नाही पाहायचं. फक्त गुरुने आपल्याला कशाला पाठवलंय, त्यांच्याकडनं ज्ञान घ्यायला. त्या ज्ञानाकडे लक्ष ठेवायचं खूप कठीण आहे. आता मी थोडक्यात सांगतो काय मी म्हणणं चाहतो आणि काय तुम्ही समजलं पाहिजे. मी एखाद्या फळाच्या वृक्षाखाली बसायचो, खूप महिनो बसायचो, खूप दिवस बसायचो. तर खूप दिवसानंतर त्याच्यातनं कधीतरी एक फळ पडायचं पिकलेलं, ते फळ मिळायचं. एक तर ते फळाचा वृक्ष शोधावा लागायचा. वृक्ष मिळाल्यानंतर त्या वृक्षाखाली तपस्या करत बसायला लागायचं, तेव्हा कुठे एखादं फळ मिळायचं. अशी मला फळं मिळालीत. तुम्हाला फळ कसं मिळालं? तो वृक्ष शोधला, त्या वृक्षामधलं फळाची वाट पाहिली, केव्हा फळ पडतंय. ते फळ पडलेलं आणलं, घरी येऊन त्याला धुतलं, स्वच्छ केलं. त्या फळाचे छोटे 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 तुकडे केले, त्या फळाच्या सगळ्या बिया बाजूला केल्या आणि त्याची फोड तुमच्या तोंडात घातली. तुम्ही म्हणतो कळलं, अरे मेल्या यावं तर तुलाच लागेल ना. आईने किती भरवलं तरी गिळावं मुलालाच लागतं. तशी गत आहे. तुम्हाला सगळं आयतं मिळालंय, आता करावं तर ध्यान तुम्हालाच लागेल ना. ध्यान थोडी मी करणार आहे. जे मिळालंय ते सोपं नाहीये. फुकट मिळालंय, निशुल्क आहे म्हणून ते सडकछाप समजू नका. झालं ना, मी मुंबईला आलो ना, काही उद्योगपती म्हणाले स्वामी हे तो बहुत अच्छा, लेकिन हे निशुल्क आहे ना, लोक समजेंगे थर्ड क्लास है. म्हटलं ये उनकी सोच है, उनके लिए मैं थोड़ी चेंज कर दिया. उनका सोचना है. आज ते उद्योगपती तडफडतात, मी त्यांना वेळ देत नाही. सांगायचं तात्पर्य काही गोष्टींची किंमतच नसते, अमूल्य आहे. म्हणून निशुल्क मिळाले म्हणून त्याला निशुल्क हलकं नका समजू. ते त्याचं किंमत होऊच शकत नाही, त्याचं मूल्य होऊच शकत नाही, अमूल्य आहे. पुण्यवान आहात, मागच्या जन्मीचे जे कर्म आहेत त्या कर्मामुळे तुम्हाला मिळाले. अजून एक लक्षात आली गोष्ट, संत ज्ञानेश्वरांनी आपल्या गुरूंना म्हटलं, मी एवढं कुंडलिनी शक्तीवर लिहिलं, चक्रांवर लिहिलं, अनुभूतीवर लिहिलं, अनुभवावर लिहिलं, त्याच्या फायद्यांवर लिहिलं, त्यांचे लाभ सांगितले. याच्यावर विश्वास कोण ठेवेल? नुसतं पुस्तकात लिहिले याच्यावर कोण विश्वास ठेवेल? तुम्ही अनुभूती करू का? अनुभूती केली लोकांना विश्वास बसेल, हा हे जे लिहिले ज्ञानेश्वरीमध्ये सगळं करायचं. त्यांच्या गुरुदेवांनी काय उत्तर दिलं माहिती? हे तुझं कार्यक्षेत्र नाहीये, हे कार्यक्षेत्र आजच्या 700-800 वर्षानंतर सामूहिकतेत होणार आहे. ती वेळही नाहीये, वेळही नाहीये आणि तुझं कार्यक्षेत्र, प्रत्येक जण आपल्या कार्यक्षेत्रात काम करतो आणि ही वेळही नाहीये. ही वेळ 700-800 वर्षानंतर येईल, जेव्हा हे कार्य सामूहिकतेत येईल. विचार करा ना, आता आत्मसाक्षात्काराचं कार्य आळंदीपुरतं नाही, 72 देशांपर्यंत पोहोचलंय. हा काळ तो आहे जो त्यांनी उल्लेख केला. त्यांनी उल्लेख केलेला हा काळ आहे. दुसरं, मागच्या जन्मी गुरु नव्हते असं नाही, गुरु होते. मागच्या जन्मी तुम्हाला शरीर नव्हतं असं नाही, शरीर होतं. पण गुरु
अधिकृत नव्हते ते करायला. का? कारण तो काळ नव्हता. सगळ्यात महत्वपूर्ण आहे वेळ, काळ. कधीच ना आध्यात्मिक व्यक्ती आपले नियम सोडून कधीच चालत नाही. असं मला सांगितलं, जैन मुलींना शिकवा, जैन मुलींना शिकवतो. मी जैन लोकांना नाही शिकवत. काळ महत्वपूर्ण आहे. दुसरं, मागच्या जन्मी तुमच्याजवळ शरीर नव्हतं असं थोडी, शरीर होतं. कुठे घोडा आणला? शरीर कॅपेबल नव्हतं आत्मसाक्षात्काराची ऊर्जा ग्रहण करायला. होतं ना, जसं कुंभार जे कच्चं मडकं आहे त्यात पाणी नाही भरत, पण पाणी भरलं तर मडकं फुटेल. तुमच्याजवळ शरीर होतं, पण आत्मसाक्षात्काराची ऊर्जा ग्रहण करायची स्थिती त्या शरीराची नव्हती, या शरीराची आहे. तर सर्वप्रथम आपल्या आईबापांना धन्यवाद द्या की ज्यांच्या मदतीने तुम्हाला हे शरीर मिळालं की जे आत्मसाक्षात्काराची ऊर्जा ग्रहण करू शकतं. सगळ्यात पहिले तुम्हाला ते शरीर मिळालं जे आजपर्यंत नव्हतं. या जन्मामध्ये ते शरीर मिळालं ज्याच्यामध्ये तुम्ही आत्मसाक्षात्काराची ऊर्जा ग्रहण करू शकता. आणि ती वेळ मिळाली ज्यावेळी हा आत्मसाक्षात्कार सहज होऊ शकतो, आत्मअनुभूती सहज होऊ शकते. गुरुता आधी होते, गुरुतत्व आधी होतं, गुरुतत्व आजही आहे, गुरुतत्व उद्या येणार आहे. इथं काही सगळं संपलं नाही. हे लक्षात ठेवा, जे आपल्याला मिळाले ना ते सुद्धा वाटल्याशिवाय मोक्ष नाहीये, त्याच्याशिवाय मुक्ती नाहीये. हिमालयांच्या गुरूंनी सुद्धा त्यांना जे काही ज्ञान मिळालं, त्यांना काही जे काही नॉलेज मिळालं, ते नॉलेज मला देऊन त्या ज्ञानातून मुक्त झाले. माझ्याजवळ तर गुरूंचं खूप ज्ञान आहे, तुम्ही किती काढू शकता ते पहा. खूप गुरूंनी दिलेलं आहे. मला माहितीये मी माझ्या या जन्मामध्ये या शरीराने पूर्ण करूच शकत नाही, इतकं ज्ञान आहे, इतकं नॉलेज. तुम्ही काही वेळा समाजात पाहता नाही, एखादा खूप विद्वान मनुष्य असतो, एखाद्या विषयाचं त्याला जबरदस्त ज्ञान असतं, त्याच्यावरतून आपण हळहळतो. केवढं ज्ञान होतं ना, केवढं नॉलेज होतं, सगळं घेऊन गेले बघ. राहिले असते तर समाजाला मिळालं असतं. ही चूक मी करत नाहीये. मी काय केलंय माहिती, मी माझ्याच मूर्त्या बनवल्या आणि त्या मूर्त्यामध्ये माझं ज्ञान टाकलंय आणि 45 असं अनुष्ठान करून एक एक मूर्ती तयार करतो आणि इथे जगभर आहेत त्या. आजच्या 500 वर्षानंतर सुद्धा कोणी येईल तरी तो त्या मूर्तीतनं ग्रहण करू शकतो. ते ज्ञान घेऊन जायचं नाहीये मला. माझा उद्देश काय की ते ज्ञान त्याच्यात स्थापित व्हावं आणि माझ्या नंतर नाही, हे शरीर तर नाशवान आहे, पण त्या मूर्त्यांच्या माध्यमातून ते जगभर पसरावं, जगामध्ये ते. म्हणून ती मंदिरं नाही आहेत, त्या ध्यान स्थळी आहेत. म्हणून साधका नाही म्हणतो तिथे दर्शन करायला नका जाऊ. दर्शन म्हणजे देव बाहेर आहे आणि तुम्ही त्याचा पाहायला गेला. इथे देव बाहेर नाही, देव तुमच्यात आहे. फक्त तुम्हाला अंतर्मुखीची मूर्ती करेल, तुम्हाला ध्यान करायला मदत करेल. त्याच्यात तुम्हाला बाहेर ध्यान लागणार नाही, तिथे गेल्यानंतर आपोआप ध्यान लागेल. का? त्या मूर्तीचं एक आभामंडल आहे, मूर्तीचं एक ओढा आहे की जसं तुम्ही त्या ओढामध्ये जाल आपोआप ध्यान लागतं, ध्यान करावं लागत नाही. मी सुद्धा काहीतरी मागे घेऊन आलेला आहे तेव्हा इथे पोहोचला, नाहीतर लल्लू पंजू कोणी इथे पोहोचू शकत नाही, माझ्या ओढामध्येच येऊ शकत नाही. काही मंत्री काही लोक स्वामीजी भेटायचं, हा या, पोचत नाही माझ्यापर्यंत. मी कोणाला नाही म्हणत नाही, तुम्हाला माहितीये ना यायची त्याची औकात असेल तर पोहोचेल. तसं तुम्ही आला तर का आला, तुम्ही का नाही आला मी विचार नाही करणार.
आता तुम्ही योग्य आणि दुसरं योग्य काही होतं ना. काही साधू संत मला म्हणतात, स्वामीजी आत्मसाक्षात्कार सारखी गोष्ट तुम्ही त्या लोकांना अशीच बांधून टाकली खिरापतीसारखं. त्यांना म्हणतो नाही, अयोग्य मनुष्य माझ्या समोर येऊ शकत नाही. जो आला तो योग्य, योग्याची डेफिनेशन, जो समोर आला तो योग्य. ज्ञानेश्वरांनी जे लिहिले विश्वधर्मावर लिहिलेले आहे. विश्वधर्म फक्त आत्मधर्मानेच संभव आहे. बाकी कोणताच मार्ग नाही, कोणताच रस्ता नाही. आणि जर तुम्ही स्वतःला आत्मा समजलं ते बाकी सगळ्या सीमा संपून जातात. जातीच्या, धर्माच्या, देशाच्या, भाषेच्या सगळ्या संपतात. आणि हे पुस्तकातलं वाचूनही सांगत आहे. माझा 30 वर्षाचा अनुभवावर सांगतोय की जर होऊ शकतं दुनिया एक, तर आत्मधर्माने होऊ शकते. बाकी कोणताही रस्ता नाही की विश्वधर्म स्थापित. झालं ना, त्या G20च्या हे झाले होते काय मीटिंग्स. स्लोगन लागलं होतं वसुधैव कुटुंबकम, वसुधैव कुटुंबकम. कोणी विचारलं असतं, सांगता आलं असतं कसं संभव आहे. कोणचा एक धर्म नाहीये, कोणी एक जाती नाहीये, कोणी एक देवता नाहीये, कोणी एक पुस्तक नाही ज्याला जग मान्य करतं. जग मान्य आहे फक्त योग, जग मान्य आहे फक्त आत्मधर्म. तोच विश्वधर्म बनू शकतो. त्यांनी नुसतं पुस्तकात लिहिलं नाही, त्याची थोडी कल्पना नाही, खरं संभव होऊ शकतं. संभव झालाय. वेगवेगळ्या जातीचे, वेगवेगळ्या धर्माचे सगळे लोक याच्यात येतात. तुम्ही ध्यान करायला लागा, हळूहळू या सगळ्या गोष्टी सुटत जातील. होतं ना, जसं आपण विमानाने प्रवास करतो ना, तर पहिल्यांदा आपल्याला वाटतं माझं गाव, माझं गाव, माझं गाव. थोड्या दिवसांनी गाव सुटून जातं. माझा प्रदेश, माझा प्रदेश, प्रदेश सुटून जातो. माझा देश, माझा देश सुटून जातो. तसं तुम्ही जशी जशी आध्यात्मिक प्रगती करता ना, तसं तसं या सगळ्या गोष्टी सुटत जातात. तुम्ही वर 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 जात जातात. तुम्ही स्वतःला इतकं पवित्र करा, इतकं शुद्ध करा की अपवित्र लोक तुमच्या आसपासही न येऊ. लक्षात ठेवा, एखाद्या कोपऱ्यात जर कचरा एकट्ठा होतोय ना, सगळा कचरा जाऊन तिथेच एकट्ठा होईल. जर तुमच्या आसपास वाईट लोक आहेत म्हणजे तुम्ही वाईट आहात. तेव्हाच वाईट लोक तुमच्या जवळ आले. आता आसामच्या तांत्रिक मांत्रिकांच्या एरियात मी जायचो, कोणी तांत्रिक माझ्याजवळ नाही आला, कोणी तांत्रिक काही नाही. पण हे नाही मी म्हणत की तांत्रिक मांत्रिक नसतं तर नसतं, आहे नाही. जसं दिवस असो, जसं रात्र असतं, असं सगळं असतं. माझ्या हातात काय आमच्या रुद्राक्ष माळा काही नाही. संपूर्ण विश्वास आतमध्ये देव याचा, परमात्मा माझ्या आतमध्ये, कुणी माझा बाल बाका नाही करू शकतो. हा विश्वास तुम्ही निर्माण करा. बघा, तुम्ही जितक्या अंगठ्यांवर, जितक्या रुद्रा याच्यावर डिपेंड व्हाल, तेवढं तुम्ही तुमचं चित्र वीत 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 करता. आणि दुसरं लक्षात ठेवा, कधी देवाला घाबरून भिवून काही करू नका. अरे हे पूजाने केली तर देव रागवे, देवाला काही कामधाम नाही का? देव सकारात्मक शक्ती येते, नकारात्मक गोष्टी कधी करणारच नाही. गुरु असंच आहे. गुरु सिलाई मशीन आहे, तो कधी कैचीचं काम करू शकत नाही. मला असं एक अजून एक म्हणतो, मला शिव्या देणाऱ्या माणसाला मोक्ष मिळाला. तसा तो शिव्या द्यायचा मला. कारण काय होतं, त्याचा लहान भाऊ डॉक्टर होता आणि तो या माझ्या नादी लागला. मोठ्या भावाला राग आला की काय माझा चांगला शिकलेला डॉक्टर भाऊ, त्याला यांनी वेळेतलं म्हणून तो मला खूप शिव्या करायचा. त्याच्यानंतर एक दिवस त्याच्या गावात गेलो, तो मस्त सेंटर चालू होता, ध्यान करत होता.
उसने विचारलं, स्वामी मैं तो आपको इतनी गालियां देता था, फिर मुझे साधक कैसे बन गया? मी त्याला म्हटलं, अरे बेड्या, एक गुलाबाचं फुल नाकासमोर ठेव आणि आई बहिणीच्या खूप शिव्या घात त्याला, तो दुर्गंध देईल का? नाही, ते गुलाबाचं फुल आहे, ते फक्त सुगंध देईल. तसं तुम्ही गुरुला शिव्या घाला तरी तो तुम्हाला आशीर्वाद देईल, तो तुम्हाला ब्लेस करेल. पण त्याच्याजवळ आशीर्वादाशिवाय काही दुर्गंध नाहीच आहे, तो वाईट करूच शकत नाही. तुम्हाला ध्यान नाही करता आता, उद्यापासून शिव्या देणं सुरू करा मला, तरी तुम्हाला मोक्ष मिळून जाईल. का? तुमचं चित्त माझ्यावर आहे. तुम्ही प्रयोग करून पहा, रात्री 2 वाजता उठून सुद्धा तुम्ही चित्त ठेवा, आपोआप तुम्हाला व्हायब्रेशन सुरू होऊन जातील. सांगायचं तात्पर्य, गुरु जवळ नकारात्मक काही नसतं, तर परमात्मा जवळ नकारात्मक कसं असेल? मला नमस्काराची करा, पूजा करायची करा. दुसरं मला कधी कधी काय वाटतं, तुमचंही कमिटमेंट केलं, कोणचंही नवस केला, काही केलं, ते जर नाही केलं तर देव काही वाईट नाही करत. आपली आत्मा कमजोर होते, आत्मा वीक होते. म्हणजे नवस वगैरे तुम्ही सोडा, साधी तुम्ही एक मिटिंग ठरवली की मी 11 वाजता मिटिंगला येईल, जर तुम्ही मिटिंगला नाही पोहोचला, तुम्ही तुमच्या आत्म्याच्या विरोधामध्ये काम केलंय, पण तुम्ही कमिटमेंट केलं. तर कधी आयुष्यात कोणालाही कमिटमेंट करू नका, आणि केली तर पूर्ण करा. कारण तुम्ही तुमच्या आत्म्याच्या विरोधामध्ये काम करताय, तर आत्म्याच्या विरोधामध्ये असं कोणतंच काम करू नका. होतं ना पुष्कळ वेळा. म्हणजे एखादं खूप काम करावं का नाही करावं असं पण विचारत असतो, तेवढ्यात ना आपल्याला खूप आपले मित्र, आपले नातेवाईक आपल्याला म्हणतात, अरे दुनिया कर रही है रे, तुम्ही करणार कुछ नाही होता, करणार. आणि आत्मा बिचारा छोटासा, आत्मा एवढासा अंश असतो, टुन टुन करत असतो तो. नको करू, हे ठीक नाही, हे चूक काम करू नको, ते आतून आत्मा सांगत असतो, पण आपण सगळेजण म्हणतात ते करून टाक. आणि जेव्हा वाईट कामाचे वाईट परिणाम येतात, तेव्हा सगळे नातेवाईक, सगळे मित्र, सगळे पळून जातात. आणि नंतर आतला आत्मा टुनटुन करत असतो, मैंने तेरे को मना किया था फिर भी तूने ये काम किया, मैंने तेरे को मना किया था फिर भी ये काम किया. मग तुम्ही पहाडावर जाऊन बसा, रिसोर्टमध्ये जाऊन बसा, आत्म्याची कॅसेट अजूनही त्रास देत असते तुम्हाला, की तुला मी नाही म्हटलं होतं ना, हे नको करू. सगळे नातेवाईक पळून गेले, सगळे मित्र पळून गेले. लक्षात ठेवा, कोणाला जगात घेऊ नका, भ्याच आपल्या आत्म्याला भ्या. आणि दुसरं, तुम्ही जसं ध्यानात उतरत जाल ना, आत्मा तुमचा गुरु होईल. आणि गुरु झाल्यानंतर मग तुम्ही जो गाईड कराल तो सर्व मान्य होईल. तुम्ही जे बोलला ना सगळ्यांना मान्य होईल, कारण असंच तुम्हाला आत्मा गाईड करेल. फक्त तुमच्या आत्म्याला स्ट्रॉंग करा ना. हे बघा, 3 गोष्टी स्ट्रॉंग करायची गरज आहे. एक तर पहिले आपलं शरीर स्ट्रॉंग करा. रोगाळ शरीर, आजारी शरीर, वीक शरीर कोणाच्या काही कामाचं नाही. तुमच्या स्वतःच्या कामाचं नाही, फॅमिलीच्या कामाचं नाही, सोसायटीच्या कसलंच काहीच कामाचं नाही. आधी स्वस्थ राहा ना. तर सगळ्यात मोठं गुरु कार्य फिजिकली फिट राहणं. तुम्हाला सांगतोय असं नाही, मी स्वतःलाही सांगतो. रोज व्यायाम करतो, रोज एक्सरसाइज करतो, रोज ध्यान करतो, सगळं करतो. मी पहा ना, 17व्या वर्षाचा फिट आहे एकदम, आणि जगभर फिरतोय. तर सगळ्यात मोठं आणि दुसरं, तुम्ही उपकार करताय तुमच्या फॅमिलीवर, तुम्ही उपकार करताय तुमच्या पक्षावर, उपकार करताय तुमच्या कंपनीवर, तुम्ही आजारी पडत नाही, आठ पकडली नाहीये तुम्ही. म्हणून सगळ्यात पहिले आपली हेल्थ पहा, आपलं स्वास्थ्य पहा. आणि दुसरं, तुम्ही लोक ना खूप जास्त काळज्या करता, त्या काळज्या सोडून तुम्ही आता तुमच्या हेल्थवर लक्ष द्या. आणि काळज्या करून काही ठीक थोडी होतात. स्वतःची काळजी करा ना, एवढी दुसऱ्यांची करता ना. एक दुसरं, मनाला स्वस्थ ठेवा. मनाला स्वस्थ ठेवायचं म्हणजे काय? तुम्हाला कोणते विचार येते तिकडे लक्ष द्या ना.
ऑटोमॅटिकली काय होईल, तुम्हाला कळेल की तुमचं मन तुम्हाला काय गाईड करतं ते. चांगल्या संगतीत राहा, चांगल्या लोकांच्या बरोबर राहा. लक्षात ठेवा, म्हणजे खूप जास्त निगेटिव्ह गोष्टीकडे करतात तो कोणी आपल्या किती जवळचा असतो त्याच्या जवळ राहू नका. कोणी किती अगदी क्लोज नातेवाईक असो ना, जर तो निगेटिव्ह गोष्टी सतत करतोय, एकसारख्या नकारात्मक गोष्टी करतोय, त्याचा संग सोडा, नाहीतर तो तुम्हाला नकारात्मक गोष्टी करायला लावेल. आणि नकारात्मकता चरमसीमा म्हणजे आत्महत्याचा विचार जर आला, तो नकारात्मकाची सर्वात वाईट स्थिती आहे, सगळ्यात खराब स्थिती ती नकारात्मकता विचार आला. एक. दुसरं, एक तर आपल्या शरीराला स्वस्थ करा, आपल्या मनाला स्वस्थ करा, आणि दुसरं आत्म्याला सशक्त करा. शरीराला आपण चांगलं जेवण घालतो की नाही, तेव्हा शरीर चांगलं स्वस्थ होतं. तसं आत्म्यालाही तुम्ही जितकं ध्यान कराल, ध्यान आत्म्याचं भोजन आहे. पहिलं एकटं राहणं शिका ना. म्हटलं एक अर्धा तास एकांतात एकटं राहणं. तसंच आपल्याला एकटंच जायचंय, त्याची प्रॅक्टिस करा. कोणी आपल्या बरोबर येणार नाही. आपला आत्मा तर गुरु करा, एकांतात राहा, एकांतात राहायचा अभ्यास करा. त्यांनी काय होईल माहितीये, फालतू विचार आपले कमी होतील. इतके विचार करतो आपण, जर खूप विचार यायला लागले ना, आपली संगत सोडा. आपण अशा लोकांच्या बरोबर संगत करतोय, खूप विचार करतो. तर आपलं शरीर स्वस्थ ठेवा, आपलं मन स्वस्थ ठेवा, आपली आत्मा स्वस्थ ठेवा. आणि आत्मा जितकी स्वस्थ होईल तितकंच तुमची आध्यात्मिक प्रगती होईल, आणि तुम्हाला कुठूनही सगळा गायडन्स तुम्हाला तुमच्या आतून मिळेल. आता काय बोलावं, त्या आतून मला येतंय, जे येतंय ते बोलतोय, काही असं पाठ करून थोडी आलेलं आहे. तुमची जितकी रिसिव्ह असेल आपोआप ते एक 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 हे जे बोलतोय ना, ते तुमच्यामुळे बोलतोय. तुमची जितकी रिसिव्ह असेल तितकं निघेल. तो गुरु आणि त्यांची बायको दोघं जण मला आणि गुरुमाला भेटायला आले. महाराष्ट्रात नसेल, भेटायला आले. त्या बायकोचा एकच प्रश्न होता, मी नवऱ्याला गुरु केव्हा मानू आणि नवरा केव्हा मानू. गुरुवानी त्याला उत्तर दिलं, जेव्हा मी प्रार्थना करते तेव्हा ते माझे गुरु असतात, आणि मी जेव्हा भांडते तेव्हा माझा नवरा असतो. तेव्हा गुरु मानायचं, तेव्हा नवरा मानायचं, ते त्याचं ते होईल. खूप कठीण आहे. नवऱ्याला गुरु मानणं खूप कठीण आहे, कारण नवरा किती लप्पन छप्पन करतो ते बायकोला जितकं माहिती असतं पुरुषाला माहिती नसतं. गुरुवानी मला गुरु मानलं का, पहिली अनुभूती तिथेच घेतली. मी म्हटलं मी 2 जणांचा आभारी आहे. पहिला शिवबाबा, त्या शिवबाबाने ते बीज दिलं, ज्या बीजचा आज वटवृक्ष झालाय, पण वटवृक्ष कोणी केला, गुरुमाने. तिने माझा संसार सांभाळला, म्हणून मी सगळं कार्य करू शकलो. ते एखादी येते, बस घरात बसला करतो, कटकट बस घरी असले, नवरा बसला घरी. विचार करा ना, नोकरी करणं, मुलं सांभाळणं सोपं आहे का? दुसरं, काहीही नकारात्मक विचार नाही येऊ देणं. की काय 3-3 मुलं माझ्या गळ्याशी बांधून गेला कुठे जंगलात. सदैव सकारात्मक राहणं. झालं ना, आमचं लग्न झाल्यानंतर मी तिला म्हटलं की माझी इच्छा आहे की हिमालयावर जायची, माझी इच्छा आहे आध्यात्मिक प्रगती करायची. तिने असं नाही म्हटलं, मग लग्न कशाला केलं, असं नाही म्हटलं. ती म्हणजे नाही, आत्मा आपल्याला गाईड करतो, आपल्याला काय करायचं, जे आत्मा म्हणतोय ते करा. आणि मी जेव्हा नोकरी सोडली ना, तेव्हा मी माझ्या मालकांना म्हटलं होतं की मी नोकरी सोडतोय. तर मालक म्हणजे तुला मोठा ऑफर आलाय का पगाराचा, जो ऑफर आहे सांग, त्याच्यावर डबल मी देतो. त्यांना म्हटलं मी जगामध्ये कुठेही नोकरी करताना दिसलं तुम्ही कान पकडून माझा घेऊन ये. ते समजून गेले की हा कधी नोकरी करणार नाही.
आणि घरी जेव्हा वडील मला शिव्या घालायचे तेव्हा मग मी रागाने म्हणायचो, आत्ता मी जाऊन नोकरी करायला. तर बायको म्हणायची, तुम्ही नोकरी नाही करत आहे त्याचा त्रास मला आहे, तो त्रास सहन करून मी म्हणते की तुम्ही नोकरी नका करू. तुम्ही त्यांचं काय ऐकता? तुमची मुलं पोसायला जेव्हा तुमच्या बापाकडनं पैसे घेत त्या दिवशी तुम्ही त्यांचं ऐका. घेते का? नाही घेत, सांभाळतोय ना आपण सगळं. वडील मला एक ना माझ्यावर टीव्ही सिरियल बनते, त्या डायरेक्टरला म्हटलं की माझा सगळ्यात कठीण आयुष्यातला जो वेळ होता ना, तो वेळ जेव्हा मी हा निर्णय घेतला तो. मी वडिलांनी खूप समजवलं, नाही समजलं शिव्या घालायला लागले. त्याच्यानंतर नातेवाईकांकडनं समजवलं खूप, नाही जो कोणी नातेवाईकाला तुम्हाला समजायला त्याला असं मी मानून चालायचं. त्याच्यानंतर मग जेव्हा जंगलांमध्ये कार्यक्रम घ्यायला लागलो, अंधे में काना राजा, त्या आदिवासी लोकांना काही कळेना वय त्यांच्यासमोर जाऊन काहीतरी बडबड करत असेल, त्यांनी ते लक्ष नाही दिलं. पण त्याच्यानंतर जपान गेलो, कॅनडा गेलो, युके गेलो, जर्मनी गेलो, वेगवेगळ्या देशांमध्ये जायला लागलो. तेव्हा ते म्हणाले, तुझ्यातच काहीतरी आहे जे मला बाप म्हणून कळत नाहीये, नाही तर इतके देश वेळ नाही जे तुला बोलवतात. माझ्या आयुष्यातली उपलब्धी की मी बाप म्हणून त्यांना नमस्कार करायचो, नंतर ते मला गुरु म्हणून नमस्कार करायचो. इतका चेंज, इतका बदलाव त्याच्यामध्ये आला. खूप कठीण आहे बरं. म्हणून माझे कोणी नातेवाईक या मार्गात नाही. मी एकदा त्या रामकृष्ण मिशनच्या मठाधीशांना म्हटलं, त्यांनी ना एक पुस्तक आणलं रामकृष्ण परमहंसाचं, त्यात लिहिलं होतं, मदारी का खेळ देखने के लिए मदारी के निस्तार कभी खडे नाही होते. काय कारण? या ध्यानाच्या नादापायी मी काय गमवलं ते नातेवाईकांनी पाहिलं, आणि या ध्यानामुळे काय मिळालं हे साधकांनी पाहिलं. एकदम दोन्ही असे दृष्टिकोन आहेत. सांगायचं तर 50 नातेवाईक गमावले असते, आज लाखो साधक माझे नातेवाईक आहेत. कुठे नुकसान करायला? आणि तुमचं सह होईल बरं आहे, मी माझं सांगतोय असं नाही. होतंय मी. माझं काय होतं माहितीये, एखाद्या लग्न कार्यात गेलो आणि एखाद्या कोपऱ्यात बसलो, त्या कोपऱ्यात कोणी नातेवाईक यायचंच नाही. का? हा ध्यानाच्या गोष्टी करेल, बोर करेल फालतू, कुणी यायचंच नाही. याचं असं वाटतं की असं मी नसतं केलं तुझ्या नातेवाईक बरोबर असते तर आज आज न उद्या त्यांना कळलं असतं. तसं तुम्ही तुमच्या नातेवाईकांना बोर नका करू, कुणाला सांगू नका, तुम्ही ध्यान करा फक्त, बाकी कोणालाही सांगू नका याच्याबद्दल. पण सांगायला लागलं तर काय आहे? सर्वसामान्य मनुष्यची कल्पना काही वेगळी आहे. म्हणतो ना, जसं बायका आध्यात्मिक प्रगतीत बाधक आहे, हा जो संस्कार आहे हा रॉंग आहे, हा चूक आहे. तसं परमात्मा बाहेर आहे, हाही संस्कार एक चूक आहे. तसंच ध्यान करणं म्हणजे जंगलात जाणं, हाही संस्कार चूक आहे ना. ज्या योगा टीचर आहेत, त्या योगा टीचरचं मी संमेलन घेतो, शिबिर घेतो, त्यांना विचारतो, तो म्हणतो स्वामीजी हम हमारे सर को बोलते हैं कि ध्यान कराओ तो वो 5 मिनट ध्यान कराते, उनको बोलो ज्यादा कराओ तो बोलते जंगल में जाओ. म्हणजे योगा टीचरच्या टीचर त्यांना जंगलात पाठवतात. म्हणजे किती डोक्यात बसलंय पहा की ध्यान करणं म्हणजे जंगलात जाणं. ध्यान करणं सारं सामान, पूजा करणं सोपं. मस्त तुम्ही पूजा करा, टाटा बाय बाय हाय हाय करा मित्रांना, चालेल, पूजा भंग होणार नाही. पंडितजी असं नाही म्हणणार पूजा भंग झाली, मित्राला का हात दाखवला. आणि ध्यानामध्ये मित्राची आठवण जरी केली तरी ध्यान भंग होत. हे पूजेमध्ये आणि ध्यानामध्ये अंतर आहे. तर पूजा वेगळी आणि ध्यान वेगळे. होतं काय, माणसाचं जे सोपं आहे ते करतो, ध्यान आहे ते कठीण आहे, नाही करत. पूजा करणं सोपं. मुंबईला माझ्या भावाचं विठ्ठल मंदिर आहे आणि नियमित पूजा करतो बरं. पहाटे 4 ते 10 अगदी 5-6 तासाची पूजा करते. एक दिवस मी राहिलो होतो त्याच्या घरी, त्याला विचारलं, दादा हे जे 6 तास तू पूजा करतो, या पूजेमध्ये
तुझी निर्विचार स्थिती किती वेळ असते? पण मी चित्ताने ओळखलं होतं की याचे विचारही चाललेत, मंत्रही चाललेत, पूजाही चालली, विचारही चालले. त्यांनी आधी मला उलटा प्रश्न दिला, निर्विचारता कोणत्या चिमणीचं नाव आहे? म्हणजे निर्विचारता म्हणजे अशी स्थिती जी आपल्याला भूतकाळाचे विचार येत नाही, भविष्यकाळाचे कोणते विचार येत नाही, अशी स्थिती तुला किती वेळ असते? माझा दादा बडा प्रामाणिक होता. त्यांनी सांगितलं 1 मिनिटही नसते. त्या विठ्ठलाला टिळक लावतो ना, तेव्हा विचार करतो, आज मुलीला मुलगा ढोंढायला डोंबिवलीत जाऊ का गोरलीत जाऊ. म्हणजे पूजा चालली, मंत्र चाललेत, विचारही चाललेत. असं ध्यानात नाही. ध्यानामुळे तुम्हाला एक जरी विचार आला तरी ध्यान भंग होतं. म्हणून ध्यान करणं कठीण आहे. आणि दुसरं, ही जी गलत मान्यता आहे ना, ध्यान करणं म्हणजे जंगलात जाणं. सर्वसामान्याने ध्यान करायचं नाही, फक्त संन्यासांनी करायचं, साधूंनी करायचं, गुरूंनी करायचं. ही धारणा तोडण्यासाठी गुरुंनी मला समाजात पाठवलंय. मी तुमच्यासारखा गृहस्थ आहे, तुमच्यासारखी फॅमिली, तुमच्यासारखा परिवार आहे, तुमच्यासारखा आहे. जर मी ध्यानाची प्रगती करू शकतो, तुम्ही का नाही करू शकत? पण हे लक्षात ठेवा, मी किती लाथा खाल्ल्या आहेत, मी कितीदा पडलोय, कितीदा धडलोय, हे माहितीये का तुम्हाला? नाही माहिती. आज उच्च शिखरावर चढलेलं दिसतोय, पण जो उच्च शिखरावर पोहोचलाय ना, तो 1000 वेळा पडलेला असतो. पडलेला कधी दिसत नाही, पण कोणी मोदत माहिती ना, उच्च शिखरावर दिसतोय. आजच नाही, इतके ध्यानचे चांगले हे झालेच ना, त्या लोकांनी खूप प्रयत्न केले, खूप प्रयास केले. एकदम सहज थोडी काय उंचाईपर्यंत कोणी पोहोचतं. खूप हजार, फक्त काय एकदा तिथे पोहोचल्यानंतर ते त्यांची दिसतच नाही की कितीदा पडले, किती प्रयत्न केले. तर एका सफल व्यक्तीच्या मागे हजारो असफलता चुकलेल्या असतात. म्हणून हारू नका, घाबरू नका. ध्यान लागो न लागो, अर्धा तास बसा. ध्यान लागलं तरी बसा, ध्यान नाही लागलं तरी बसा. आणि या मार्गात अपेक्षा घेऊन नका येऊ. या मार्गात अपेक्षा घेऊन नाही आलो आणि आज जीवनात त्या मुकामावर आहे की मला जगात प्राप्त करायला काहीही राहिलेलं नाही. सगळं प्राप्त आहे, तृप्त आहे. माझी इच्छा आहे अशी तृप्त तुम्ही म्हणा. एकदम तृप्त स्थिती तुमची असली पाहिजे. सगळं मिळालं, सगळं झालं. आता असं शिबिर घेतोय ना, 3रा दिवस उठलो तर 3रा दिवस, नाही उठलो तर झालं. म्हणजे उद्याचं काही उद्या काय करायचं काही प्लॅनिंगच नाही. उद्याचं काही प्लॅनिंग नाही. उद्याचं म्हणजे आपण वर्तमानात नाही, भविष्यात आहे. तर काहीच अपेक्षा करू नका. म्हणजे सांगायला तर ध्यान लागावं, अर्धा तास बसले, ध्यान लागलं पाहिजे. पण अपेक्षा ना, ही छोटीशी अपेक्षा करू नका. ध्यान लागणं नाही लागणं तुमच्या हातात नाहीये. आणि अपेक्षा तुम्हाला आपल्या साधनेला अपवित्र करते. पण आत्मा परमात्म्याची साधना करतोय आणि इकडे अपेक्षा, ध्यान लागावं. अपेक्षा नेहमी शरीराची असते, आत्म्याची काहीच अपेक्षा नाही. ध्यान लागावं ही पण अपेक्षा करू नका. आता आपण ध्यान करूया. आणि काल जसं मी म्हटलं होतं तसं आज संत ज्ञानेश्वरांच्या अनुभूतीचा अनुभव करू. आणि ती सहस्त्रावर होईल. सहस्त्रावर तुम्हाला स्पंदनं जाणवतील. तर तुम्ही तुमचं चित्त सहस्त्रावर ठेवा. आपला उजवा हात आहे ना, उजव्या हात. आणि दुसरं, जमिनीवर बसणं शिका. हो, जमिनीवर बसणं शिका. जमीन तुमची आई आहे, आईला का सोडून जातात? हे जे आपल्या शरीराचे टेन्शन सगळे निर्माण झालेत ना, हे जमीन सोडल्यामुळे झाले. आणि ध्यान करायला जमिनीवर शिका, प्रॅक्टिस करा. सामूहिक सहजच बसणं. हजारो लोक बसले, त्यांच्यावर आपणही बसलो, सोपं आहे. मी इंग्रजांना शिकवलं जमिनीवर बसणं. विदेशामध्ये जाताना सगळे खाली बसलेले असतात. आदिवासी लोक जमिनीला आई मानतात, प्रार्थना करतात, रोग बरे करतात. फॉरेनमध्ये जातो ना, तर एवढी बडबड थोडी करतो.
थोडी बडबड केली ती ट्रान्सलेट करा जर्मनीमध्ये, ते ट्रान्सलेशन जमेल. इथे प्रॅक्टिकल करवतो. सडक्यावरून एक दगड आणून ठेवायला सांगतो, ठेव दगड इथे. आणि तिथे इलर असतात, ते इलरला म्हणतो चेक कर त्याच्या व्हायब्रेशन. इलर चेक करतो, काही नाही, दगडाला जेवढे व्हायब्रेशन तेवढे असतात. नंतर तो दगड घेतो, ध्यान करतो, मेडिटेशन करतो, आणि तो दगड परत ठेवतो इथे. त्याला म्हणतो आता चेक करा. तो मिलोपर्यंत त्याच्या व्हायब्रेशन जातात. त्यांना म्हणतो आमच्या इथे मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करतात ना, ती अशी करतात. दुसरं, दोन बाटल्या एकाच कंपनीच्या घेतो, नंतर त्या एका पाण्याला व्हायब्रेट करतो, आणि एक पाणी साधं असतं, आणि नंतर ते गोल असं सर्कलमध्ये बसतो, आणि पहिले साधं पाणी पाहायला यायचं, नंतर व्हायब्रेटेड यायचं. जो शरीर लेवलवर असतो ना, त्याला ते पाणी गोड लागतं. तुम्ही सांगितलं मला गोड लागलं, समजून जातं हा शरीर स्तरवर आहे. जर ते त्याला आतपर्यंत थंड थंड महसूस झालं तर थोडी आणखी वरची स्थिती द्यायची, आणि तिसरी चांगली स्थिती असते तो ध्यानातच चालतात. या सगळ्या प्रक्रिया काय, त्यांना पवित्र करायच्या, शुद्ध करायच्या. तिसरी अजून एक प्रक्रिया आहे. खूप मोठं मैदान असतं, याच्यावर मोठं मैदान, आणि त्या मैदानाच्या एका कोपऱ्यात मी बसतो, आणि 10-10च्या बॅचने माझ्याकडे यायला सांगतो. 10-10च्या बॅच कर, आणि एक दुसऱ्याला ओव्हरलॅप न करू, आणि माझ्याकडे या. त्यांना येता येत नाही. तुमची जरी शक्ती त्यांना ढकलते मागे, असं त्यांना अनुभव होतो. हे सगळे प्रॅक्टिकल एक एक करतो, तर त्यांना प्रॅक्टिकली समजवतो, अनुभवाने समजवतो, अनुभूतीने समजवतो. त्यांना एवढी बडबड नाही करत बसत, तेवढं ट्रान्सलेशनचं काम वाढतं. तिथे ओराला समजणारे, व्हायब्रेशनला जाणणारे असे खूप लोक आहेत. त्या व्हायब्रेशनमुळे, त्या ओरामुळे एवढी जग प्रसिद्धी झालेली. आपण बोलायचं दुसरं नाही, हे राईट हँड घ्या, उजवे टाळू बघायला ठेव. माझ्याकडे इतकं बोलवता की ध्यान माझं टाळू बघा ठेवा, थोडं हलकासा दबाव द्या. दबाव देऊन 3 वेळा क्लॉकवाईज फिरवा. आणि हळूहळू हात खाली घेणे. त्याच्याबरोबर 3 वेळा मंत्र म्हणायचा आहे. मी एक पवित्र आत्मा आहे. मी एक शुद्ध आत्मा आहे. मी एक पवित्र आत्मा आहे. मी एक शुद्ध आत्मा आहे. मी एक पवित्र आत्मा आहे. मी एक शुद्ध आत्मा आहे. तर हळू भागावर चित्त ठेवून ध्यान करा.